प्रस्तुत कला पण 16व्या अध्यायाला जाता जाता निरोप दिला. दैवी आणि आसुरी संपत्तीचा विषय सांगणारा हा 16वा अध्याय. जे रिपीटर आहेत त्यांना त्या गोष्टी आत्मसात करायच्या, त्या दैवी संपत्ती आहेत त्या 26 आहेत आणि आसुरी संपत्तीचा त्याग करायच्या त्या 6 आहेत. 6 कमी संख्या आहे आणि 26 चांगल्या गुणाची संख्या आहे. तरी सुद्धा 6 एवढे भारी आहेत आणि हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं हे 6च आहेत, पण याच्यापेक्षा अजून 2-3 सांगितले. चोरी, शिंदळी आणि चहाडी या 3 जिथे आहेत त्या नगरात कधी स्वस्थता राहणार नाही. कप, वात, पित्त ज्याचे खवळले त्याचं जीवित धोक्यात आलं समजायचे. म्हणजे हे दोघे जण किती होते? 3-3च होते. चोरी, शिंदळी आणि चाळी, कप, वात, पित्त हे 3-3च आहेत. तर हे एवढे भारी आहेत. ते त्याच्या दुप्पट हे किती आहेत? हे 6 आहेत. म्हणल्यानंतर हे जीवाला पक्केपैकी नागवणार आहेत. म्हणून याचा त्याग करण्यासाठी त्या गोष्टी सांगितल्या. त्या 6चा निषेध कर आणि या 26 कमव. एवढं का आपल्या हातात आलं का मोक्ष आपल्या जवळच आहे म्हणायचं. कारण नित्य उपलब्ध असणाऱ्या मोक्षाला आपल्याला प्राप्त करायचंय. ते आपलं स्वरूप आहे, पण त्याच्यावर ही आलेली आवड नाही. आणि हा सांगत असताना तो 16वा अध्याय म्हणजे काम क्रोधाच्या त्या सड गुणांच्या रिपूंच्या नादी लागल्यानंतर माणूस नरकाचं द्वार खोलून ठेवतो आणि तमोगुणी मनुष्य मेल्यानंतर त्याची काय दशा होती ही पण कंडिशन सांगितलेली. हे तमोगुणाच्याच ठिकाणी. आणि अशा प्रकाराने सांगत असताना त्याच्यानंतर माऊलींनी पुन्हा साधक माणसाला इंटिमेशन देऊन सांगितली. परी काम क्रोध लोभ तिची ओढ हवे का नाही. भक्त धर्माधिका चौघी आतू पुरुषार्थाची तैस मातू करावी जय सांगातू सांडील हा 17 नंबर सांगतात. अर्थ बा समुदाय, ह्या समुदायाची जो संगत टाकेल त्यांनी धर्माच्या बाबतीत बोलायचं. ज्याच्याकडे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, हे षडगुण ज्याच्याकडे आहेत, षड काय विकार ज्याच्याकडे आहेत त्याला धर्माबद्दल बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. नाथ महाराज त्यांच्याबद्दल सांगतात काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. त्याच्यापुढे सांगितले हे तिन्ही जीव जवळ जागती तववरी निकयाची प्राप्ती हे माझे कानही ना ऐकती देवही म्हणे. भगवान कृष्ण म्हणतात जोपर्यंत हे 3 जीव आहेत काम क्रोध लोभ तोपर्यंत माझ्या स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही असं देव म्हणतात. माझं कान सुद्धा ऐकत नाही. जया आपण बे पडी आत्मनाशा जो भिये. ज्याला स्वतःवर प्रेम असेल, ज्याला स्वतःच्या हिताची काळजी असेल, त्याने आत्मनाशाला भेट असेल, त्याने न धरावी हे सोय सावध होय. यांची संगत करू नये. पोटी बांधोनी पाषाण समुद्रबाही अंगवन का जियावया जेवण. काय कुटायचे भुके काय 8 दिवसाचं उपेशी, पण त्याला जर जेवण घातलेलं आहे ते दिलेलं आहे त्याचं सांगितलं काय कुट्ट विषयाच्यात घातलेले खाईल का तो? ते जीवन आहे का त्याचं मरण आहे? तसंच हे. किंवा एखादा म्हणून दगड बांधून समुद्र पोहून जाईल तर ते जसं त्याला घातक आहे तसं या तिघांची संगत केल्यानंतर जीवाला घातक आहे. मग जीवाने काय करावं? त्यांनी सांगितलं या तिघांचं सांडून टाक संघ. आणि या तिघांचा जर संघ टाकला तर माऊलीला अभिप्रेत असणारा जो आत्मा आहे आणि मग सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे जन्ममृत्यूचे निर्माळे निस्तरेल राणे. जन्ममृत्यूची रानं निस्तारून जाईल. प्रबळ सत्संग त्याला निर्माण होईल. सत्शास्त्राचं बळ त्याला प्राप्त होईल आणि जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे जी रानं आहेत जन्ममृत्यूची ती उखळून पडेल. त्यावेळेला काय होईल? त्यावेळी आत्मानंद आढळेल. जे सदावसत बरवे ते तैचीच पाटन पावे गुरुकृपेची. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना जो अभिप्रेत असणारा आत्मा आहे तो आत्मा मिळण्यासाठी सद्गुरूंची गाठ होईल आणि त्याला त्या आत्म्याची भेट होईल. तेच प्रियाचा परमसीमा तो भेटेल माऊलीचा आत्मा. माऊलीला अभिप्रेत असणारा तो ज्या वेळेला सत्संगाच्या श्रवणाने त्याला आत्मनंदे आघवेचे सदावसत बरवते तैसेची पाटन गुरुकृपेचे असे संत भेटतील जे सतत आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. आणि त्यांची भेट झाल्यानंतर तो तेच प्रियाची परिसीमा तो भेटेल माऊलीचा आत्मा. ती एक हेवी आटे डिडिम्मा संसारिका आहे. संसाराचा नाश होऊन जाईल ते सांगतात. मग निर्तिशय प्रेम उच्चाराने आत्मरूपी माऊली तिची त्या ठिकाणी भेट होते व तिला आलिंगन दिल्याबरोबर अवलंबी करून संसाराचा ताप आपोआप नाहीसा होतो. याप्रमाणे हे काम क्रोध लोभ यांचा परिपूर्ण त्याग करून मोकळा होतो. तो एवढ्या व्यापक आत्मलाभाचा स्वामी होतो म्हणजे आत्मप्राप्ती करून घेण्यास समर्थ होतो. याचे फायदे सांगितले आणि याचे नुकसान सांगून त्याच्यानंतर सांगितलं जर तुला काही कळत नसेल तर तू एक काम कर.
धर्मग्रंथ वाच आणि त्या धर्मग्रंथात सांगितलेलं जे आहे त्याप्रमाणे तू वागत जा, वेद आज्ञा पाळत जा, मग मात्र तुझं अहित होणार नाही. ते सांगतात शास्त्र म्हणेल जे ते सांडावे, ते राज्यहितून मानावे, जे घेववे ते न म्हणावे. विषय विरुद्ध शास्त्र सांगत असेल विष प्या, आणि आपल्याला परिणाम माहिती आहे विष पेल्यावर काय होणार आहे, तरी सुद्धा तू घे, कारण त्याच्यामध्ये तुझं हितच आहे असं त्याच्यात गृहीत धरलेले. शास्त्र सांगत असेल तर तुझं राज्य आहे ते गवताची काडी समजून त्याज्य मान, एवढा शास्त्राचं तू आदर कर. का कर, कारण ते काय पै अहितापासून काढती ही तर देऊन वाढवती नाही का श्रुती पर्वती माऊली जगा. ती आई आहे आपली श्रुती माऊली, तिने जरी असं वाटलं विष घातले तर ते तुझ्या हिताचंच आहे. तर अहितापासून काढती हित देऊन वाढवती तर नाही का श्रुती पर्वती माऊली आहे जगा. आणि हित या शब्दाचा अर्थ सांगताना त्यांनी सांगितलं हित याचा अर्थ आहे करी आता बापा, किंवा हित ते करावे देवाचे. हित हा शब्द जेव्हाही वाङ्मयात कुठे येईल अभंगवाणी, तेव्हा हित म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्याने होणार आहे त्याचंच नाव हित आहे. त्याच्या व्यतिरिक्त जेवढं बी ऐका खरा म्हणजे ज्ञान असलं तरी ते म्हणजे वाचिक ज्ञान जरी असलं तरी तो काय हित नाही, त्याच्यात काय आहे अहित आहे. हित म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ते वाढवणार आहे. म्हणून मनोनी ब्रह्मेशी मिळवी तव हे कोण न सांडावी, आगा तुवाही ऐशीच बघावी विशेष करून. आणि ही ब्रह्मस्वरूपाची तुमची आपली गाठ घालून देणार आहे. म्हणून तुम्ही आपण याची संगत केव्हाही सोडू नये. आणि म्हणून अर्जुना तुला पुन्हा एक वाट सांगतो की तू ह्या गोष्टीला मात्र स्वतः तुझ्या जीवनात उतरव, कारण तुला विश्व प्रामाण्याची मुद्दी आज तुझ्या हाती असे सद्बुद्धी लोकसंग्रहात त्रिशुद्धी योग्य होती. आणि तुझ्याकडे पाहून लोक मात्र धर्माचं अनुसरण करणार आहेत. म्हणून तू मात्र या गोष्टीला अंतःकरणात कुठेही ठाऊ देऊ नको आणि धर्मग्रंथ सांगतात त्याप्रमाणे वाटचाल कर. आणि त्या योगाने जगाला सुद्धा त्याचं ज्ञान होईल, कारण येथे वडील जे करते त्या नाव धर्म ठेवती आणि ये रती अनुस्थिती सामान्य सकळ. असं असल्यामुळे तू मात्र धर्मविरुद्ध वागू नको, शास्त्राची मर्यादा सांडू नको. आणि तू जसा धर्माचा छोटा भाऊ म्हणून बाहेर प्रसिद्ध आहे तसाच इथं सुद्धा तू धर्माला धरून राहा, म्हणजे त्याच्या योगाने जीवाला मोक्ष मिळेल. अशा पद्धतीने काल आपण 16व्या अध्यायाला निरोप दिला. आता 17व्या अध्यायात पदार्पण करताना काय 4-5 ओळी त्याच्या सांगितलेल्या त्याच्या महात्म्याचं तात्पर्य आपण पाहू आणि 17वाचा अध्याय वाचण्यास सुरुवात करू. मागील अध्याय दैवी आणि आसुरी संपत्ती या उभय संपत्तीचं वर्णन करून मुमुक्षाने शास्त्राच्या दृष्टीने निर्णय करावा असे सांगून आता शास्त्रीय कर्मच पण शास्त्रार्थ न जाणणाऱ्या आणि केवळ आचरण परंपरेला अनुसरून श्रद्धेने आराधनाधिक कर्मे करणाऱ्या व सात्विक आहार यज्ञ दान तप इत्यादीचे आचरण करणाऱ्या मुमुक्षास ज्ञानाधिकार प्राप्त होतो. अशाप्रमाणे शास्त्राप्रमाणे वागल्यानंतर यज्ञदान ताप केल्यानंतर त्याला मुमुक्षाला ज्ञान मिळतं. आणि ज्ञानाशिवाय मोक्षच मिळू शकत नाही. हे सगळी जी कर्म करायची दानाधिक तपाधिक जी करायची ती कशासाठी, केवळ ज्ञानप्राप्तीसाठी, कारण ज्ञानाशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. आणि मग त्या मुमुक्षास ज्ञानाधिकार प्राप्त होतो व ज्ञानाद्वारा मोक्षही प्राप्त होतो. हे सांगण्यासाठीच हा अध्याय आरंभ करीत आहे. यज्ञ दान तपादिकाचे त्रिगुणाने कसे भेद होतात ते सांगून शेवटी परमात्म स्वरूपाच्या नामाचे सामर्थ्य व मोक्षफळ सांगून याही अध्यायाचा समारोप केलेला आहे. म्हणजे 4-5 ओळीमध्ये अख्खा सारांश सांगितलेला या अध्यायाचा. 17वा अध्याय निर्माण कशासाठी झाला की सर्व ज्ञान मिळणार जीवाला तप केलं तर, पण ते तप कोणत्या प्रकाराचं 3 गुणांनी तप असल्यामुळे मग मात्र त्याची कशी फलफल होऊ शकते. आणि त्याच्यानंतर समारोप करताना ब्रह्माच्या नामाचा महात्म्य सांगितलं, त्या नामानेच फळ म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. एवढं त्या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. म्हणून आता आपण 17व्या अध्यायाला प्रारंभ करूया. काही श्री गुरूंचे वर्णन केलेले आहे. हे श्री गुरु राया, ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित अशा आकाराला विकसित प्रगट करते व जीवात्मक गणाचा गोसावी जो तू श्री गणेश, त्या तुला माझा नमस्कार असो. ज्या तुझी योगनिद्रा म्हणजे आद्वै ब्रह्मस्थिती ज्या मुमुक्षास लागते तेव्हा ती विश्वात्मक प्रफुल्लित प्रगट झालेल्या आकारात सोडते, म्हणजे बाधित करते. अर्थात विश्वात्मक विकसित मुद्रा बोधाने मावळणाऱ्या श्री गणेंद्रा श्री गुरुराया तुला माझा नमस्कार असो, असाही एक येथे भावार्थ निघतो.
साखरे महाराज सांगतात बा, एका ओळीचे जवळ 7-8 ओळी करून सांगितलेले आहेत. काय तर त्यांच्या योगनिद्रेमध्ये हे जग निर्माण झालेलं दिसतंय आपल्याला, त्यांच्या स्वरूपाच्या अज्ञानामध्ये आपल्याला जग दिसतंय. आणि ज्यावेळेला यथार्थ त्यांच्या स्वरूपाचा बोध होईल त्यावेळेला आपल्याला हा विश्वाभास मावळलेला असणार आणि सगळीकडं आत्मचैतन्यच प्रगट झालेले असं आपल्या अनुभूतीला येणार आहे. असे तुम्ही श्री गुरुराय आहात. त्यामुळे तुम्हाला माझा नमस्कार असो. त्रिपुर वधाच्या वेळेला शंकरांनी पुष्कळ खटपट केली असताना गणपतीचे स्मरण केले नसल्यामुळे त्यांना यश आले नाही. नंतर गणपतीचे स्मरण केले त्यावेळेस त्रिपुराचा वध झाला व आपण संकटातून सुटले. या रूपकाने गुरूंची स्तुती करतात. त्रिगुणरूपी त्रिपुराची वेढलेल्या जीवात्मरूपी किल्ल्यामध्ये कोंडलेला जो आत्मरूपी शंकर त्यानेही श्री गुरुरूपी तू श्री गणेश त्या तुझ्या स्मरणाने आपण संकटापासून सोडवले. त्या शंकराचं रूप करून इथं आपल्याला हे सांगितलेलं आहे तर आत्मरूप गणेशाचं स्मरण त्रिगुरूंचं स्मरण केल्यामुळे त्रिगुणरूपी जे त्रिपुर आहेत आपल्यावर आलेले त्यांचं निखालास नाहीसकरण होणार आहे. तुझ्या त्या स्मरणाने आपणास संकटापासून सोडवले. म्हणून शंकराबरोबर तुमची तुलना केली असताही गुरुत्वाने तुमची योग्यता विशेष आहे. तुमचे पारडे वजनाने खाली बसते. म्हणजे पा जसं शंकर भगवंतापेक्षाही त्यांची उंची, कारण हे सुद्धा आहे ना, हे 3 तुकडे गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, हे 3 तुकडे मिळून जे एक सत्ता आहे. गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे या तिघांच्याही वरची एक जी सत्ता आहे त्या सत्तेवर ते सर. त्यामुळे केवळ शंकराची उपमा सुद्धा तिथे लागू पडत नाही. त्यांच्याही पेक्षा तुमचं पारड जड आहे. असे तुम्ही जड असला तरी पण मायारूप समुद्र जलातून भवसमुद्रातून मुमुक्षात तारता म्हणून तारून नेण्याविषयी नावेप्रमाणे तुम्ही हलकेही आहात. म्हणजे तुमचा कोणाला भार नाही, वजन नाही. तुम्ही शंकरापेक्षा तुमचं सामर्थ्य आहे पण तुमचं मात्र जीवरूपी लोकांना वजन नाही. तुम्ही त्यांना सहज भवसागरातून तारून नेता. जे तुमच्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही वक्रतुंड असल्याचे दिसतात. काय वाक्य बा, गणपतीला म्हटले ना गणपतीचं रूप करून. जे लोकांना खऱ्या स्वरूपाची सद्गुरूंच्या जाणीव नाही त्यांना असं वाटणार का आमचे सद्गुरू आम्हाला कसे वाकड्या तोंडाचे आहेत, वक्रतुंड म्हणजे. पण आत्मज्ञानी माणसाला ते सरळ तोंडाचे आहेत. कारण आत्मज्ञानी जो त्यांचा जो साधक समजा तो जे पाहतोय तर तो काय पाहतोय, ते चैतन्यच पाहतोय. आणि त्यांनी ते शिकवले की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. त्यामुळं आत्मा वाकडाच नाही. जलड नदी डोंगी बरी जल नव्हे डोंगी काय लासी वरिल्या रंगा. जे वरिल्या रंगाला धुरलेले त्यांना ते तुमचं स्वरूप वक्रतुंड दिसणार आहे. आणि ज्यांना खरंच तुमच्या स्वरूपाची जाणीव झालेली आहे त्यांना सन्मुख आहात. जे तुमच्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही वक्रतुंड असल्याचे दिसता व जे तुमचे यथार्थ स्वरूप जाणतात त्या ज्ञानवानांना तुम्ही नित्य सरळ तोंडी सन्मुखच आहात. हे गणपती रूप श्री गुरुराया तुमचे डोळे पाहू गेले असता हत्तीप्रमाणे लहान दिसतात तथापि त्यांच्या उघड जातीने आपण जगाची उत्पत्ती आविर्भाव व नाश तिरोभाव लिहिलेने करता. असं दाखवल्यासारखं वाटते पण ते तुम्ही लिहिलेने करता. त्या गोष्टी त्याच्यामध्ये उघड जातीने तुमचं सूक्ष्म अवलोकन आहे. विहित प्रवृत्तीरूप कानाच्या हलवण्याने संसारूपी वृत्ती उत्पन्न होऊन गंडस्थळातून वाहणाऱ्या दवरूप मदाच्या सुगंधाने युक्त असा वायू सुटून त्यात आकृष्ट होऊन लुप्त झालेले जीवरूपी भ्रमर तुमच्या गंडस्थळावर जमून बसल्याने जीव भ्रमरूपी नील कमलाने जणू तुमची पूजाच केली आहे. त्याप्रमाणे तुमचे गंडस्थळ शोभते. नंतर दुसरा निवृत्ती कर्ण हलवण्याने अंतर्मुख वृत्ती उत्पन्न होऊन तुमची बांधलेली ती पूजा उधळून विसर्जित होते. त्यावेळी आपण आपल्या मोकळ्या अंगाच्या लेण्यानेच शुद्ध स्वरूपाने मिरवले जातात. दोन कानांची 2 विश्लेषणे केली. तुमच्या गंडस्थळावर बसलेल्या जीव ब्रह्मरूपी नील कमलाने जणू तुमची पूजा केली आहे. तुमचे गंडस्थळ शोधते. नंतर दुसरा निवृत्ती कर्ण हलवण्याने अंतर्मुख वृत्ती उत्पन्न होऊन तुमची बांधलेली पूजा उधळून विसर्जित होते. त्यावेळी आपण आपल्या मोकळ्या अंगाने लेण्यानेच शुद्ध स्वरूपाचे मिरवले जातात. तुमच्या डाव्या मांडीवर बसलेल्या सरस्वतीची मायाशक्तीची नित्य क्रीडा हा जगतरूपी आभास उत्पन्न करते. व आपण
नृत्याच्या मिशाने आपण आपल्या सत्तेने सर्व जगताचा व्यवहार चालून तांडव कौशल्य दाखवता. तांडव कौशल्य म्हणजे जगाची जी राहाटी चालली ना त्याला खऱ्या अर्थाने तांडव कौशल्य म्हटलेले. पण लोक डमरू हातात घेऊन नाचतात हे त्याचं बाह्य अंगाने दाखवलेले. हे सगळं तुमच्या मायारूपीने ज्याचं जडण घडण उत्खलन झालेले हेच खरं तांडव वृत्त आहे त्यांचं. हे असो हे श्री गुरुराया आपण ज्याचे सोयरे संबंध होता तो सोयरिकीच्या व्यवहाराला मुक्तो, तो तुमच्या स्वरूपात मिळतो म्हणून मुक्तो. देव तू सोयरा करी आता. आणि मग तो सोयऱ्यापणाला देव सोयऱ्यापणाला मुकणार. कारण देव आणि आपण काय होऊन जाणार एक झाल्यानंतर दोघांमध्ये एक झाल्यानंतर सोयरेपणा राहिलाच कुठे. एक झालेले सोयरेपणाला व्यवहाराला मुक्तो तो तुमच्या स्वरूपात मिसळतो. त्या सर्वत्र ब्रह्मभाव प्रतीती होतो म्हणून त्यांचा द्वैत भाव आपपरभावनाचा होतो. ही केवढी विस्मयाची गोष्ट आहे. ज्या सद्गुरूशी ऐक्य पावल्यानंतर आपला आपपरभाव संपला. मग तिथं हा सुद्धा भाव राहिलेला नाही का मी ब्रह्मज्ञानी आहे आणि ही बाळगीचं जग आहे ना त्यांना काहीच खबर नाही ते तुच्छ आहे. कोणत्याही प्रकारचा अपपर भाव राहिलेला नाही, द्वैत भाव राहिलेला नाही. कारण ते ऐक्य स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत म्हणून अपपर नाही होतं. ही केवढी विस्मयाची गोष्ट आहे. याच्यासाठी एवढी आटापिटा करायला लागतोय हे विसरण्यासाठी. पण ही सहज गोष्ट आहे. सद्गुरूच्या सान्निध्यात गेल्यानंतर अपपर भाव नाहीसा होतो. तुम्ही जगाचे बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करता. जर आपण खऱ्या अर्थाने बाबांची दीक्षा घेतली तर आपल्याला कमीत कमी अशा काही ज्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तिथल्या वेळेला आपल्याला संसाराची कारणं सांगितली नाही पाहिजेत आपण. कारण आपल्याला कोणतं बंधनच नाही. आपण जर म्हणत असू आपण मुक्त झालो तर मुक्त का असया म्हणावे. अरे बंधनच नाही ठावी गुन्हे. आपल्याला प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो काही ना काही प्रॉब्लेमच आहेत आपले. आता बाबांनी सांगितले या तिकडं चिंतन सोहळ्याला औरंगाबादला तरी आपण बंधनच सांगतोय. आता हे जरी बंधन खोटे मानले बी पाहिजे असं आपण जरी म्हटलं ना नाही ते करायलाच पाहिजे हे सुद्धा मायावीच बोलले करायलाच पाहिजे म्हणून. कोण करणार आहे आपण काय ती गोष्ट ऑटोमॅटिक आहे. म्हणजे कोणतीच आपल्याला बंधनं नाही पाहिजे. बंधना गळालेली पाहिजे. कृष्णाची बंधनं गळाली एवढे बारीक असून आणि हे जे आपल्या पाठीमागे लागलेले जे व्यवसाय आहेत हे सुद्धा कोण आहेत ते बारीकरीच आहेत. म्हणून जगाच्या बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करता. म्हणून आपण जगत बंधू आहात हे उचितच आहे असा भाव धरून जे मोठ्या आनंदाने आपल्याला आत्मस्वरूपाने शरण येतात त्यांचा द्वैतपणाच्या नावाने देह सुद्धा वेगळा शिल्लक उरत नाही. हो देह सुद्धा ब्रह्मरूप झाला. आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी गुणी देव आयसा. कोण ब्रह्मीभूत होते ब्रह्मीभूत काया. अजून गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवात आहे म्हणजे कोणाच भेद नाही. माणसातला नाही सांगितला साधना करणारा बद्दलचा नाही सांगितला. कारण कायेचा आणि देवाचा भेद राहिलेला नाही. कायाच ब्रह्मरूप झाली. त्या दुसरा आपण द्वैतपणाच्या नावाने देव सुद्धा वेगळा शिल्लक उरतच नाही. देवराया या दुसऱ्याला आपण स्वस्वरूपच करता. देवराया त्या दुसऱ्याला आपण स्वस्वरूप करता. तसे जो तुला आत्मतत्वाने जाणतो त्याच्या ठिकाणचे द्वैत नष्ट केले मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुजा भाव कुठून उठणार आहे. उलट जे तुम्हाला निराळा पुढे ज्ञानाचा विषय असे समजून साधनाद्वारा तुमची प्राप्ती करून घेण्याकरता धावत सुटतात त्यांना तुमची प्राप्ती होतच नाही. तुम्ही सर्व प्रकारे मागेच वृत्तीच्या मागे अज्ञान असते. तुम्ही सर्व प्रकारे मागेच राहता म्हणजे वृत्तीच्या मागे अज्ञान असेच. जे ध्यान करण्याच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणू पाहतात त्यांना तुम्ही ध्यानाचा विषय म्हणून सापडतच नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या देशालाही ध्यान वृत्तीला तुम्ही वास करीत नाही. कारण एकदिशीच पाहिलं ना व्यापक स्थितीने पाहिलं तर मग मात्र कुठं नाही अशा प्रकारे. परंतु ध्यानाचे जे विसरतात जे तुमचे विषयी आपला द्वैत भाव सोडतात ते मात्र तुम्हाला अति आवडतात. जो तुला नित्य स्वतः सिद्धच कर्माने प्राप्त होण्यासारखा नवे असे जाणत नाही. तो अवसरे मजसारखा होईल काही काळाने माझ्यासारखा होईल. हा अनुभवही तुझं जाईल. हा गौण भाव सुद्धा राहणार नाही. अगं अमृता तर ही तया मरण कर.
जो स्वस्वरूपाशी ऐक्य झालेला आहे त्याला नंतर मिळेल अशी गोष्ट नाही. तो तो तेच आहे, वेगळा आहेच नाही पा. परंतु ध्यानासही जे विसरतात, कोणाचं ध्यान करायचंय? ही ज्ञानेश्वरी आणि आळंदीमध्ये एक ग्रंथ आहे वेदेश्वरी, तो वाचल्यानंतर ज्याच्या गळ्यात फक्त माळ आहे पण अनुग्रहाचा पत्ता नाही, तो माळ काढून ठेवी. त्याला ते म्हणतात कोणाचं ध्यान करतो तू? कोणासाठी दान करतो? कोणासाठी हे चाललंय तुझ्या उठा ठेवी? कोण आहे तू? वेदेश्वरी म्हणजे ओवी, राम कोणी एक होऊन गेला, तिने समुद्र लंघून रावण मारेला, ऐशिया परोक्ष ज्ञानाला न मानिती संत, आपण की राम निजांगी व्हावे, अहंकारावधुनी स्वानुभूती जाणावे, हे वर्माचे ठावे ज्ञानी आजो. ज्ञानी राम झालाच नाही. राम झालाच नाही. अहंकार डवलून स्वतःच निजांगी राम व्हावे, आणि राम झाला आणि त्यांनी समुद्र लंघून रावण वधिले, ऐशा परोक्ष ज्ञानाते न मानती संत. ही संतांची जातीच वेगळी. हे आता जे सगळे आहेत ते त्यांनी फक्त पेहराव केलेला आहे. जसं बारकं पोरग ढोबळे साहेबांचा पोरगा म्हटला मलाही पोलीसवालं व्हायचंय, त्यांनी पाहिलं वडील सकाळी गन लावून जातात. गन म्हणजे गन नाही बरं का, गन गन बंदूक, हा पट्टा बिट्टा कडक मध्ये जातात मोटरसायकल. तो म्हणला पप्पा मला बी पोलीस व्हायचं. ते म्हणले तुझ्या बड्डेला करतो. मग बड्डेला आणलं त्याला बी ड्रेस, ते बी डिस्काउंट होतं. आता त्याच्या डिस्काउंट मध्ये आणि पप्पाच्या डिस्काउंट मध्ये किती फरक. तशी संतांची डिस्काउंट वेगळी आणि यांची डिस्काउंट वेगळी झाली. ही नुसती सोंगाडी यांना फक्त तेवढ्याच पुरतं हे झालेले पा. ध्यानाचे जे विसरतात ते तुमच्याविषयी आपला द्वैतभाव सोडतात. ध्यानाला का विसरतात? आणि कुठपर्यंत भक्ती करायची? आणि जेवायचं कुठपर्यंत? पोट भरल्यानंतर जेवणाची तृप्ती आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मग पूजा जप ध्यान त्याशी नाही, म्हणून ते विसरले. कारण विसरायला ते द्वैत पाहिजे ना. त्यांना आपल्याला आपलंसं करायचं म्हणून अंतकरणात फोटो धरायचा आणि मग त्यांचं ध्यान करायचं. तो जर तो झालाय त्यामुळे तो विसरलेला आहे. तो म्हणजे जसं आपण विसरतो तसे ते विसरलेले नाहीत. ध्यानालाही विसरतात. जे तुमच्याविषयी आपला द्वैत भाव सोडतात ते मात्र तुम्हाला अति आवडतात. आणि खऱ्या अर्थाने संतांना जर आवडत असतील, सगळ्यांवरच प्रेम आहे संतांचं, ते कमी जास्त नाही करत. तरी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात विरक्तांवर अति प्रेम आहे त्यांचं. ज्यांना केवळ देवच पाहिजे, ज्यांचं जगणंच केवळ देवासाठी, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने संतांचं प्रेम आहे. संसाराविषयी कोणत्याही गोष्टी अंतःकरणात जर त्याच्या किलमिश असेल तर खऱ्या अर्थाने त्याच्यावर प्रेम नाही. प्रेम नाही असं नाही त्यांचं, पण खऱ्या अर्थाने प्रेम त्यांच्यावर, ज्यांना विरक्तांवर संतांचं प्रेम आहे खऱ्या अर्थी. तो जो तुला नित्य स्वतः जे द्वैतभाव सोडतात तेच मात्र अति तुम्हाला आवडतात. जो तुला नित्य स्वतः सिद्धच कर्माने प्राप्त होण्यासारखा नव्हे असे जाणत नाहीत, उलट शब्दाधिक कर्माने साधनाद्वारा तुझी प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतात. तुला जाणीवत असा तुला जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुझ्या अद्वैत ज्ञान स्वरूपाच्या दृष्टीने योग्य नाही. अज्ञाना दृष्टीने चाललेलं त्यांचं प्राप्त करून असं करू तसं करू म्हणजे आपण सद्गुरू किंवा संत किंवा भगवंत प्राप्त होईल. त्यांना तुझ्या खऱ्या स्वरूपाचीच प्राप्ती नाही. कारण त्यांना जर प्राप्त करायचं तर तेच होऊन प्राप्त करावं लागेल. शिव होऊनच शिवाला बघावं लागेल, तेव्हाच त्यांच्याशी संबंध होऊ शकतो. तरीही तो सर्वज्ञ म्हणून वावरतो. ती त्या शब्दाधिक साधनाने तुमची सिद्धी कशी होणार? कारण जवळजवळ सर्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आलेला शब्द ब्रह्मस्वरूप वेदांनी केलेली वर्णनेही आपण आपल्या कानावर घेत नाही, त्यास विषयी होत नाही. तेथे इतरांची काय कथा? शब्दाने जर त्यांची वाखाणणी करत बसले होऊ शकत नाही. वेद सुद्धा तिथं स्थिर झालेलं आहे. कारण वर्णन करणारा एवढं व्यापकत्व आहे का कशा पद्धतीने तो करू शकतो, आणि करणारा ठेंगणाच होतो. कारण वेगळेपणाने राहून जर वर्णन केलं तर अज्ञानाधिक वर्णन म्हणतात. अज्ञानामुळे तुझं तू वर्णन करतो, तुझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान नाही. संत होऊन संतासी पाहावे तरीच करावे तुका म्हणे. तोपर्यंत करूच शकत नाही. बाबांनी काय केलं, बाबांनी केलं, बाबांनी. आज तू बाबा झाल्याशिवाय तुला कळणार नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच पण हे ना, हे जर गोड बंगाली तुका म्हणे अंगी व्हावे, त्याच्यापेक्षा हे सुटसुटीत तुका संत होऊन संतासी पाहावे. काही त्याच्या डोकं चालवायची गरज नाही. संत होऊन संतासी पाहावे तरीच तरावे तुका म्हणे, तरच करू शकतो माणूस. आणि बाबा म्हणतात आपल्या संत श्रीपाद बाबांचं म्हणणं आहे, संत हे संतच बनवतात. बोरी बाबळी आपलं चंदन, बोरी बाबळीला चंदनच बनवतो, आणि गटार गंगेला गंगाच बनवते. हे तीन गोष्टी आहेत. गंगा गटाराला गंगा रूपच करते, बोरी बाबळीला चंदन स्वरूप करतं. संत बनवतात,
संतांनी सरिता गेलो तैशापरी चंदनानी बोरी व्यापलेला. गुणदोष याती न विचारी काही. गुणदोष कशाला आहेत? गुणदोष विचारत नाही म्हणजे त्यांना दिसतात आणि म्हणून विचारत नाही म्हणलं तर मग तो त्यांचा फेकुटापणा आहे. कारण ते चैतन्य पाहतात आणि चैतन्याला गुणदोष चिटकतच नाही. आणि आपण जे म्हणतोय ना हे वकीलपत्र घेऊन गुणदोष याती, तर शरीराच्या संबंधाने. अरे मागेच येऊन गेला जो प्रकृतीचे केले नाही घे, प्रकृती केलेल्या कर्माचं जो स्वतःकडे घेत नाही, त्यांनी जे स्वतःच नाही घेतलं तर दुसऱ्याची कशाला प्रकृतीची कर्म बघत बसल. या दृष्टीने गुणदोष याती. आत्म्याला गुण बी नाही आणि दोष बी नाही आणि ते आत्म्याकडे बघतात. बस तुमचे वेदांना सुद्धा वर्णन आपल्या कानावर ऐकू, वेदांचे सुद्धा वर्णन आपण आपल्या कानावर ऐकू घेत नाही, त्यास विषय होत नाही. ते इतरांची काय कथा. तुमचे जन्मराशीवर काढलेले मौन हेच नाव आहे. सद्गुरूंशी संवाद साधायचा असतं मौनच. बस. आणि मौन म्हणजे नुसतं गप्पच नवीन आहे. धर्मशास्त्राची जी चर्चा अर्जुनाचं आणि देवाचं चाललंय ही चर्चा आहे ना, हेच मौन आहे. म्हणजे ज्ञानदेव नाही, ज्ञानदेव मौन ना, दुसरं अजून त्याच्यात हे तर ओपन आहे. पण ज्ञानदेव म्हणे सगुण हे सद्गुरूचं वर्णन आहे बरं का. ज्ञानदेव म्हणे सगुण. कारण वरचा अभंग असा आहे, त्या अभंगाची सुरुवात विष्णुविन जप व्यर्थ त्याचे, अव्यक्ताच्याच फक्त चर्चा करत असेल आणि विष्णूला स्वीकारत नसेल तर व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. दुसरं चरण काय? उपध्वनी करंटा नेण्या भाऊ आता करत. जर ज्ञान नसेल तरी उपयोगाचं नाही, ज्ञान बी पाहिजे. उपध्वनी करंटा नेण्या म्हणजे अद्वैत वाटव पाहिजे आणि त्या सगुण स्वरूपाला सुद्धा सगुण न समजता तो ऐक्यच साधलेले, जसं सगुण निर्गुण एक गोविंदुरे. आणि त्याचं तिसरं चरण काय? उपध्वनी करंटा नेण्या रामकृष्ण पैठा कैसानी होय द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. आणि नामाच्या बद्दल पाठ आणि मौन, प्रपंचाचं मौन आणि नामाचं पाठ आहे. इथं तुमच्या स्वरूपाशी आहे ना, आणि त्यांच्या स्वरूपाशी ऐक्य करणं म्हणजे गप्पच बसणे, बोलू शकत नाही. आणि हे सगळे धर्मग्रंथ जेवढे झाले ते गुरु शिष्याच्या संवादातून झाले, म्हणजे मौनातूनच झाले. ब्रह्मस्वरूप स्थितीवर राहून थोडंसं द्वैत स्वीकारून मी भक्त आणि तू देव, मी गुरु तू शिष्य, आणि इतर जनांच्यासाठी हे द्वैत स्वीकारून हे झालेली चर्चा मौनातली चर्चा आहे. हे दृश्य नाव हे तुमचे जन्मराशीवर, म्हणून मी आपली स्तुती करण्याची कशाला उत्कट इच्छा करावी. हे सर्व दृश्य रूपाने मला भासमान होणारे जगत ही सर्व आपली माया आहे. तर मग मी तुमची स्तुती भजन करावे तरी कसे. देवा मी तुमचा सेवक होऊन पाहीन तर तुमच्या अखंड ऐक्यरस स्वरूपात केलेल्या सेव्य सेवक भावामुळे द्वैतरूपी द्रोह माझ्या पदरात येईल. जर तुमच्याशी वेगळेपणाने राहून जर केलं तर तो द्रोह आहे. त्यांच्या रागाला आपण कारणीभूत आहे. उलट सेवक भावामुळे द्वैतरूपी द्रोहच माझ्या पदरात येईल. म्हणून तुमच्या संबंधाने मी काही एक विशेष वर्णन करणार नाही. म्हणजे तुमच्यात व माझ्या द्वैतभाव वेगळेपणाने न ठेवणे हेच उत्तम होय व हेच तुमचे खरे पूजन होय. जेव्हा मी सर्व प्रकारे देहाधिक सर्व अनात्म्यापैकी कोणीही नाही असे निश्चय व्हावे, तेव्हा अद्वैत स्वरूप अशा मी तुम्हाला प्राप्त होईल. तर हे आराध्य दैवता श्री गुरुराया तुमचे हे वर्म मला माहीतच आहे. तर मीठ ज्याप्रमाणे पाण्यापासून वेगळेपणाने न उरून पाण्याला भजते म्हणजे त्यास मिळवले असता ऐक्य पावते, त्याप्रमाणे तुमच्यात आणि माझ्यात द्वैत भाव नाही असे जाणून त्याच बोधाने माझे नमन आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. नमन म्हणजे बोलणंच नाही, मनच शिल्लक राहिले नाही. कारण तुका म्हणे मन, तुका म्हणे मग नाही बरं का माऊली. तुका म्हणे मन, कारण मनच वृत्ती आणि निवृत्ती. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती. मनाचा धर्म आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती. तुका म्हणे मन नहे वृत्तीवरी सुखाचे शेजारी, म्हणजे आत्मस्वरूपाशी ऐक्य साधलेलं आहे. म्हणून असे जाणून त्यांच्या बोधाने माझे नमन आहे. बोधाने नमन केलेले म्हणजे बोध तर काय सांगतो, बोध सांगतो ते मी आहे आणि सर्व खलविदम आहे आणि या बोधाने नमस्कार केलेला आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो असे समजा.
समजा यापेक्षा विशेष काय बोलावे. आता हे पहा, रिकाम्या घागरीने समुद्रात प्रवेश केला असता ती जशी पाण्याने उचमळून भरून निघते किंवा वाद दिव्याच्या संसर्गाने लिप्त दीप स्वरूपच होते, त्याप्रमाणे हे श्री गुरुराया निवृत्तीनाथा, तुम्हाला नमस्कार केल्याने मी परिपूर्ण कृतकृत्य झालो. आता तो गीतेचा अर्थ मी स्पष्ट रूपाने प्रगट करील. अध्याय संगती तर 16व्या अध्यायाच्या अंती शेवटच्या श्लोकात देवाने जो असा निश्चय पूर्वक सिद्धांत प्रस्थापित केला तो हा की पार्था, चांगल्या अथवा वाईट कृत्याचे आचरण करणार तुला एक शास्त्रच सर्वथैव पूर्णतया प्रमाण मानले पाहिजे. ते ऐकून अर्जुन मनात म्हणतो की हे असे कसे मानावे. कोणतेही कर्म करण्यास शास्त्र निर्णय वाचून मोकळीकच सुटकाच नाही. हे देव काय सांगतात. देवाच्या या बोलण्याचा अर्थ असा की तक्षक नागाच्या जवळ जाऊन त्याच्या फणीत असलेला मणी अगोदर काढावा कसा आणि सिंहाच्या नाकातील केस तरी कसा कोठे मिळवावा. मग त्या केसात तो मणी ववला म्हणजे गळ्यात भूषण अलंकार घालावे, नाही तर मोकळ्या गळ्याने राहावे की काय, असे झाले. त्याप्रमाणे निरनिराळ्या शास्त्राचे कधी कोण आकलन करील आणि त्याची एक वाक्यता रूप फल प्राप्त करून त्याचा उपयोग कोण व केव्हा करून घेईल. कारण शास्त्रांचीच भांडणं आहेत. त्याच्यात एवढेच संसारात आपण गुंतलेले आहे. आपल्याला कळत नाही. ग्रंथ वाचायला टाइम कोणाकडे. बरं, ग्रंथ वाचून कोणता वाचावे ही बी अक्कल पाहिजे ना माणसाला. कोणते ग्रंथ वाचावे. आपल्या वारकरी संप्रदायाने 2च ग्रंथ सांगितले वाचायला, गीता, भागवत, करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि त्याला अनुसरून त्याचं बोध फाउंडेशन करण्यासाठी मग बाकीचे इतर ग्रंथ असतील तर ते वाचावे. पण जे स्वर्गाधिक पुण्यकर्माची जर दिशा दाखवत असेल तर त्या ग्रंथांना वाचूच नाही. आणि म्हणे अधिक महिन्यामध्ये अमुक ग्रंथ वाचावा आणि ब्राह्मणाला निरंजनी द्यावी, समयी द्यावी. का द्यावी म्हणजे आपण मेल्या मग स्वर्गात जाताना जर अंधार पडला तर तिथं उजेड पडणार आहे. म्हणजे जन्म मरणाला वाढवणारच तो ग्रंथ आहे. असे ग्रंथ वाचू नये. त्याप्रमाणे ते म्हणतात कोणाला न्याय निकाल लागणार आहे. कारण मंद डोक्याची लोक आहेत सगळे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आणि त्या मंद लोकांना एक नामच तारणार आहे, दुसरं काहीच नाही. अभंग हरिपाठामधलं एक प्रमाणे संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मती मंद केवी तरी हे कधी करणार आहे हा प्रश्न आहे. आणि प्रश्नात उड्या मारायचं काम चाललंय. युटर्न कुठे घ्यायचा आणि पहिलं पाऊल कसं टाकायचं, दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. आळशी मंद मती मंद अधिकारी त्याला कशाने सुटणार आहे. त्याचं ध्रुवपद आहे हरिमुखे म्हणा उत्तर, हरिमुखे म्हणा मग पुण्याची गणना कोण करी. तर यांनी हे सांगितले का अज्ञानिक मताला कधी निर्णय होणार. म्हणजे धर्मग्रंथ वाचायचं आणि तसं वागायचं म्हणजे नागाच्या फण्यातला मणी काढायचा आणि सिंहाच्या नाकातला केस काढून मग त्याच्यात ओवून ठेवायचं. म्हणजे हे जरा अवघडच आहे बाबा. त्याप्रमाणे निरनिराळ्या शास्त्राचे कधी कोण आकलन करील आणि त्यांची एक वाक्यता रूप फल प्राप्त करून त्याचा उपयोग कोण केव्हा घेईल. बरे, एक वाक्यता जरी झाली तरी त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ तरी शिल्लक राहतो कोठे. म्हणजे इतके करण्यास तुला आयुष्य विस्तार तरी कोणास मिळालेला असणार. आणि समजा शास्त्रज्ञान आणि शास्त्रज्ञान अर्थ द्रव्याधिक सामुग्री योग्य देश व काल या 4 साधनांचा एकत्र योग एखाद्यास प्राप्त झाला तरी ते कर्म किंचितच पार पडणार. कारण सर्वांनाच अशा योगाची प्राप्ती कोठून असणार. म्हणून शास्त्राचे पुष्कळ प्रकाराने सांगितल्याप्रमाणे सर्व योग जुळून येणे या मृत्यूलोकी सर्वांना बहुअंशी असंभवनीय आहे. असे आहे तर मग मूर्ख मंद म्हणजे माऊलीचंच मत आहे. मूर्खमंद अशा मुमुक्षांना कोणता तरणोपाय आहे हा अभिप्राय पुसण्याकरता अर्जुन जी प्रस्तावना केली तीच या 17व्या अध्यायाचा मूळ प्रसंग विषय होय. तर सर्व विषयांची जो निरीक्षण आणि पाहना कशी संगती. भगवंत आपल्याला ऑन दी स्पॉट काही काही गोष्टी जागेवर कळून देतो. काय वेळेला काही अभ्यास नसला केला तरी पहा. आता आळशी मंदमती केवी तरी आणि याचं ध्रुवपद काय आणि आता याचा बी सुरुवात बघा काय. तो कसा तर आळशी मंदमती लोक. तर याचा या अध्यायाचा समारोप करताना कोणता विषय आलेला आहे. नामाचाच आलेला आहे. नामानेच तरणारे त्याच्या पलीकडे म्हणजे प्रश्न इथं जसं आपण सांगतो प्रथम प्रश्न केला धृतराष्ट्राने विजय कोणाचा होईल आणि उत्तर दिले 18व्या अध्यायात. इथं प्रश्न केलाय शास्त्र संवाद साधणार नाही, साधला तर एखाद्याला जमल आणि कसं काय त्याला तर शेवटी नामाचा विनियोग तिथे सांगितलाय. नामाच्या योगाने सगळ्या गोष्टी तुला सहज जमल्या जातील.
तर या विषयांशी जो निरीच्छ व सकल कलामध्ये प्रवीण आणि अर्जुनाच्या रूपाने श्रीकृष्णालाही आनंद झाला. हा अभिप्राय पुसण्यात अर्जुनाने जी प्रस्तावना केली तेच हा 17वा अध्याय मूळ प्रसंग विषय होय. तर या सर्व विषयाविषयी जो निरीच्छ व सकल कलामध्ये प्रवीण आणि अर्जुनाच्या रूपाने श्रीकृष्णालाही आनंद आश्चर्य देणारा हा जो दुसरा कृष्णच अर्जुन. एक वाक्य तर कशी फार एवढे बाजूला नाही झाले. ते म्हणले कृष्णाला आनंद झाला, पण आनंद कोणामुळे झालाय सांगा बरं. आता कोणामुळे झाले? आता आपण हे वाचलेले कृष्णाला आनंद झालाय, पण कोणामुळे झालाय? कृष्णामुळेच झाला. वा, सिनेलकरांचं पोरग हुशार आहे झाला. असं म्हणणं चुकीचं आहे. कृष्णाला कृष्णामुळे झालं, कारण कृष्णाची दृष्टी अर्जुनाकडे कशामुळे फेकलेली? आपल्या स्वरूपानेच. आपणच तो नटलेला आहे. ते म्हणतात पा प्रवीण अर्जुनाच्या रूपाने श्रीकृष्णाला आनंद आश्चर्य देणारा जो दुसरा कृष्ण अर्जुन, जो शौर्यास आधार लाभलाय, जो सोमवंशाचे भूषण आहे आणि देवाधिकास दुसऱ्या सुख देणे हीच तर ज्याची लीला आहे, जो बुद्धीचा अत्यंत आवडता आणि ब्रह्मविद्येचे विश्रांती स्थान आहे आणि जो सदैव श्रीकृष्णाच्या अंतःकरणात सहचार्याने असणारा जो अर्थात मनोधर्म आहे. कृष्ण अर्जुन जरा बी वेगळा नाही. कधी एवढं ऐक्य व्हायचं रामजान आपलं. शेवट मध्ये नदीवर जायच्या अगोदर झालं तर बरं. एवढं ऐक्य काय? आपण उदाहरण ऐकलं होतं भागवतात. कृष्णाच्या घरी जर अर्जुन गेला, गोष्ट अवघड आहे पटायला, पण आत्मस्वरूपाने तर त्यांच्या दृष्टीने रुक्मिणी अर्जुन आणि कृष्ण हे वेगळे नाही. तिघ एकत्र झोपणे बसणे उठणे सगळं त्यांचं. हे कोणतं ऐक्य? ध्येय ध्यान त्रिपुटी वेगळा आहे. हे ऐक्यच आहे याच्यामध्ये, दोन पणाच नाही. हे कधी ऐक्य व्हायचं? गेल्या गोटीला आपण कीर्तनात ऐकलं तर ते म्हणले आपल्या एकमेकाकडे जाण्यामध्ये आपल्याला संकोच नाही वाटला पाहिजे. एकमेकाकडे जाताना येऊ काय अमुक काय तमुक काय संकोच. आपल्या घरी जाताना आपल्याला कुठं संकोच वाटते? ते आपले संबंध आहेत, ते आपलं ऐक्य आहे. त्या ऐक्यावर असल्यानंतर काय, पण ज्या वेळेला आपण भेदबुद्धीवर असू त्यावेळेला मग मात्र आपल्यामध्ये संकोच आहे. तो पहिला श्लोक आता चालू झाला. तो अर्जुन म्हणतो, हे तमाला पत्राप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्णा, आमच्या सर्व इंद्रियास प्रत्यक्ष अनुभवास आलेल्या परब्रह्मा, तुझे बोलणे आम्हास संशययुक्त असल्याचे दिसते. कारण प्राणी मात्राला शास्त्रा वाचून इतर दुसऱ्या कोणत्याही उपायाने आपल्या मोक्षाची आत्मतत्वाने दर्शन ज्ञान होतच नाही. असे जर आपण एक पक्षपात धरून बोललात त्याचा हेतू काय? तर शास्त्राभ्यास करण्यास व शास्त्रानुसार कर्मानुष्ठानाधिक करण्यास लागणारा जो योग्य देश तोही मिळत नाही. तसे शास्त्राभ्यास व कर्मानुष्ठानाधिक करण्यास अनुकूल असे लागते तेवढे आयुष्यही मिळत नाही. आणि वेदशास्त्राचा अचूक समन्वयपूर्वक अभ्यास करविणारा जो श्री गुरु हवा तोही त्याचा लाभ होणे त्याहीपेक्षा दूर बहु अवघड असतो. आणि अभ्यासाला सहाय्य करणाऱ्या ज्या योग्य व अनुकूल सामुग्री त्याही अभ्यासकास त्यावेळी प्राप्त व अनुकूल नसतात. तसेच कर्म अनुकूल नाहीत, त्यामुळे बुद्धी सहाय्य देत नाही. अशा प्रकारे ज्या शास्त्र संपादन खुंटले व दुरच राहिले. फार काय सांगावे, शास्त्राची एकवाक्यता करण्यास एकही आधार व सामर्थ्य मिळत नसल्यामुळे ज्यांनी शास्त्रविषयक ओहापोह करण्याचे सोडून दिले आहे. किती मोठा वट. आता तुकाराम महाराजांनी नेमकं कोणतं साधन केलं याचा मेळ घालून देणारा धर्मगुरूच भेटला नसल्यामुळं एवढा विकल्प झालेले. कोण म्हणतं उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा आणि कोण म्हणतं ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला. कारण ही दोन्ही ग्रंथातलेच याच्यातली वाक्य म्हणजे किती. आणि याचा समन्वय करून देणारा श्री गुरु मिळणं सुद्धा अवघड. जर मिळाला तरच एकाकडे. या सगळ्या गोष्टी अवघड आहेत, त्याच्यामध्ये बहु अवघड आहे. वाक्य किती याच्यामध्ये किती सोपा विषय आपल्या हरिपाठामध्ये सांगितला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा आणि या विना अनेक आस्था. काही ठिकाणी पै आहे आणि काही ठिकाणी पै साधन. या विना अनेक आस्था साधन सांगितले, होकारार्थी सांगितले का नकारार्थी सांगितले. पण लोक काय समजतात या विना आस्था. उलट जर त्यांना सांगायचं असतं नकारार्थी तर त्यांनी आस्था सांगायच्या ऐवजी नसता सांगितलं असता. या विना नसता अनेक पै साधन वाहतच या विठोबाचे. उलट ते गॅरंटेड सांगतात याच्यापेक्षा वेगळं साधन आहे या विना अनेक आस्था पै साधन. पण त्या शास्त्राचं जसं एकमत नाही आणि ते एकमत करून एकमत आहे ते त्यांचं
त्यांचं एकमतच आहे, पण एकमत करून देणारा महात्मा दुर्लभ आहे. त्याप्रमाणे पण शास्त्राचा अभ्यासपूर्वक निश्चय करून व शास्त्राद्वारा सांगितल्याप्रमाणे यथाविध पवित्र अनुष्ठान करून परलोकी जो खरोखर आनंदाने नांदत आहे त्यांच्यासारखे आपण व्हावे अशी जीवाची इच्छा बाळगून तसे शास्त्रसंवादी फलपर्यावासी आचरण करण्यासाठी त्याचे मागवे कित्ते घेतात. प्रभू याप्रमाणे वर काढून दिलेल्या धड्यातील अक्षराप्रमाणे लहान मुलते पाहून त्या खाली हुबेहूब तशीच अक्षरे लिहिते किंवा डोळस मनुष्यापुढे जसा आंधळा मनुष्य त्याच्या धोरणाने वाट चालतो त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे जे आचरण असते तेच आचरण जे आपल्या श्रद्धेने प्रमाणभूत करतात त्यावर श्रद्धा ठेवून वागतात आणि श्री शंकर आदी करून देवांची पूजने भूमिदानाधिक महादाने वाग्निहोत्राधिक जे यज्ञ तेही करणे ही कर्मे श्रद्धेने करतात त्यांना हे पुरुषोत्तमा सत्व रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तेव्हा जो वैकुंठ पीठाचे आराध्य दैवत आहे व जो वेदरूपी कमलातील पराग आहे ज्याच्या अंगच्या छायेने ज्याच्या सत्ता स्फूर्तीच्या आश्रित असलेल्या मायेने हे सर्व जग जगते. काळाच्या ठिकाणी असलेली प्रबलता जगात प्रतीतीस येणारी लोकोत्तरता प्रौढता अद्वितीयता गूढता आणि आनंद घनरूपता या गुणांचा थोरपणाचा जो बोल तो ज्याच्या शक्ती सामर्थ्यापुढे मुळे आलेला आहे ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी सर्वोत्तपरी आहे तो भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगत आहे. श्री भगवान पार्थाला म्हणतात, पार्था तुझ्या या बोलल्या वरून एकंदर तुझ्या मनाचा कल काय आहे हे आम्ही जाणतो. तू शास्त्र अभ्यासाची अडचण मानित आहेस ना. तू नुसत्या श्रद्धेने वाटेल त्या परमपदाला म्हणजे मोक्षाला स्वाधीन करू घेऊ पाहत आहेस. पण हे प्रबुद्धा तू म्हणतोस तसे व तितके ते काम सोपे नाही. अर्जुना श्रद्धा म्हणून म्हटली तर ती तेवढ्यावरच केवळ श्रद्धेवरच सर्व कार्यभाग होईल म्हणून विसंबून राहू नको. तसा विश्वास ठेवू नये कारण ती श्रद्धा कोणत्या गुणाने युक्त आहे हे सांगता येत नाही. हे पा अंत्यजाच्या समागमाने ब्राह्मणही अंत्यज म्हणजे भ्रष्ट होत नाहीत काय. गंगेचे पाणी जरी असले तरी ते जर मद्याच्या भांड्यात आले तर ते अपवित्र होते. म्हणून काही केल्या घेऊ नये कसे घेता येईल याचा विचार कर. चंदन हा अंगाने थंड आहे खरा तरी पण त्याच्या अग्नीशी संबंध झाला असता तो हाती धरता तर जाळू भाजू शकणार नाही का. किंवा अर्जुना हिनकस सोने आठवीत केलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता ते हिनकसच होते आणि मग ते जर उत्तम सोने आहे म्हणून चांगल्या सोन्याच्या भावाने विकत घेतले तर त्यापासून नागवणार नाही का. त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप जरी मूळचे शुद्ध आहे परंतु जेव्हा ती प्राण्यांच्या वाटणीस येते तेव्हा सर्व प्राणी तर स्वभावताच अनादी असलेल्या मायेच्या शक्तीने 3 गुणाचे बनलेले आहेत. त्यातही कोणतीही 2 गुण क्षीण होऊन दबतात तेव्हा 3रा गुण वाढतो. त्यावेळेस त्या वाढत्या गुणाच्या अनुरोधाने जीवाच्या मृत्यू होतात. ते जीव त्या अंतकरण वृत्तीच्या अनुरोधानेच मनात वासना संकल्प धारण करतात. मनाच्या संकल्पाप्रमाणे क्रिया कर्मे करतात आणि मेल्यावर पुन्हा आपल्या केलेल्या त्या कर्माप्रमाणे देह धारण करतात. बीज नाहीसे होते आणि झाड वाढते होते व झाड नाहीसे होते आणि ते त्या बीजात सामावते. असा हा क्रम कोट्यावधी कल्पाचे कल्प जरी गेले तरी मूळ झाडाची जात नाहीशी होत नाही. त्याप्रमाणे जीवाची ही अगणित जन्मजन्मांतरे होत जात असली तरी त्या प्राण्यांचे त्रिगुणत्व हे काही केल्याबद्दल बदलत नाही. म्हणून प्राण्यांच्या वाट्याला जी श्रद्धा आलेली असते ती या 3 गुणाच्या अनुरोधाने 3 प्रकारची होत असते असे समज. कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो म्हणजे ज्ञानप्राप्तीची इच्छा होते. परंतु त्या एकाला रज आणि तम हे 2 गुण विरुद्ध आहेत. सत्वगुण संबंधी त्याच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्षरूप फलापर्यंत जाते. पण त्यावेळी रज आणि तम हे 2 गुण स्वस्त का बसतील. सत्वगुणाचा आश्रय हा बलप्रभाव नाहीसा करून ज्यावेळेस रजोगुण आकाशात जातो म्हणजे अतीव वाढतो त्यावेळेस ती श्रद्धा कर्म केर सुनी होते म्हणजे कर्मरूपी केर सदाच व सरसकट लोटणारी अशी त्यांची मनोवृत्ती होते. मग तमोगुणाची ज्यावेळेस जोर कस आग उठते तेव्हा त्या श्रद्धेचा भंग होऊन ती श्रद्धा वाटते ते निश्चिद्ध भोग भोगण्यास उद्युक्त व उपयुक्त होऊन लागते. केवळ श्रद्धेच्या योगाने लोक धर्माला म्हणजे मोक्षाला आपलंसं करू
इच्छितात, पण खरी श्रद्धा ती आहे. आणि त्याच्याने 3 गुण पडलेले श्रद्धेचे, एक सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुणी माणसाला श्रद्धा असावी, कशाबद्दल? ज्ञानाची आस असली पाहिजे त्याला, तरच तो सत्वगुण चांगला आहे. नाहीतर ते सुद्धा स्वर्गीचेच राजे होणार सत्वगुणामध्ये मेले तर. ज्ञान प्राप्ती नाही आणि केवळ सत्वगुणी तो स्वर्गातला राजा होणार, म्हणजे स्वर्गाला जाणार. इथं सांगतात जर सत्वगुण असेल तर त्याला ज्ञानाची आस पाहिजे. आणि 3 गुणाप्रमाणे आता 3 ज्ञान किंवा 3 यज्ञ, 3 दान, 3 तप सांगणार आहेत. याप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना, या जीव समुदायात सत्व, रज, तम या 3 गुणाविरहित निराळी अशी श्रद्धाच नाही. म्हणून सात्विक, राजस व तामस या भेदाची अशी ही श्रद्धा स्वाभाविकच त्रिगुणात्मक आहे. पाणी हे प्राणी मात्राचे जगण्यास जीवनच आहे हे खरे, तरी पण तेच ज्याप्रमाणे विषवल्लीमध्ये संयुक्त झाले असता मारक होते, किंवा मिऱ्यास दिले असता तिखट होते, आणि उसाशी युक्त झाले तर गोड होते, त्याप्रमाणे तमोगुण अधिक वाढला असता जो नेहमी जन्म पावतो आणि मरतो. प्राण्यांच्या ठिकाणी श्रद्धा ही हे ते तमोगुणाच्या अनुरोधाने होऊनच परिणामास पावते. तमोगुणी माणूस पुन्हा जन्म मृत्यूच्या राहतीतून सुटत नाही. मग काजळ आणि मस म्हणजे शाई यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही, तशी ही तमाची श्रद्धा त्या मनुष्याहून तमोगुणही निराळी नाही. म्हणजे माणूस काजळ आणि शाई जशी वेगळी नाही, तसा तो माणूस आणि तमोगुण वेगळाच नाही. त्याप्रमाणे राजस प्राण्यांच्या अंतःकरणात असलेली श्रद्धा ही रजोगुणमय होऊनच असते असे जाणावे, आणि सत्वगुण संपन्नाच्या अंतःकरणात असणारी ती श्रद्धा सगळी सत्वगुणमयच असते असे समज. याप्रमाणे हे सर्व जग खरोखर केवळ श्रद्धेचेच पूर्णतया ओतलेले आहे, परंतु सर्व जग प्राणी त्रिगुणाच्या अधीन असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेले श्रद्धेमध्येही 3 प्रकारची चिन्ह उत्पन्न झाले आहे. ते तू ओळख. तर ज्याप्रमाणे झाड हे फुलावरून ओळखावे, किंवा बोलण्यावरून जसे मन जाणावे, किंवा प्रस्तुत सुखदुःखाच्या भोगावरून पूर्वजन्मीच्या केलेल्या कर्मात अनुमानाने ओळखावे. आज आपल्या वाट्याला जे आलेले ते आपणच केलेले. त्याप्रमाणे ज्या चिन्हावरून श्रद्धेची चिन्हे रूपे कशी ओळखली जातात याचा प्रकार सांगतो आई. तर ज्याचे अंतःकरण सात्विक श्रद्धेने बनलेले आहे त्याची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीविषयी होत असते. ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात. कोणते यज्ञ करणे योग्य आहे याचे निर्णयास व यज्ञक्रियेत ते निपुण असतात. फार काय सांगावे. आता जेवढी लोक सत्वगुणी भक्ती करतात, मग ती योग्य भक्ती करतात का? आता ह्या एकतरी ओवी अनुभव आहे, ते स्वर्गाची इच्छा करतात, म्हणजे बरोबर चालले का? संतांच्या मार्गाने चाल, पण हेच बावळत मानतात, ते पण ते चालू जातात, म्हणजे संतांच्या विरुद्ध मार्गाने चाललेत, पण हे म्हणतात दावा मात्र असं करतात आम्ही त्यांच्यासारखंच चाललेलं आहे. ते देव लोकास पावतात. आणि हे वीर शिरोमणी अर्जुना, ज्याचे अंतःकरण राजस रजगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे, ते राक्षस व पिशाच यांना भजतात. ज्यांचे अंतःकरण तमोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे याविषयी मी तुला सांगतो की ते केवळ पापराशी असतात व अतिशय कठोर व दयाहीन असतात. ते जीवाचा वधाने बळी सिद्ध करून देतात आणि भूतप्रेते वगैरे दैवत समुदायाची अमंगळ अशा स्मशानात संध्याकाळी पूजा करतात. ते तमोगुणाचे सार अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आगर वस्तीस्थानच होत असे समज. याप्रमाणे जगात सात्विक, राजस आणि तामस अशी 3 लक्षणांनी 3 प्रकारची श्रद्धा आहे. परंतु मी हे एवढ्या करता सांगत आहे की या तिन्हीपैकी जी ही सात्विक श्रद्धा आहे तिचाच तू स्वीकार करावा. आणि हे बुद्धिमंता दुसऱ्या अहितकर विरुद्ध अशा ज्या दोन्ही राजस व तामस श्रद्धा आहे त्यांचा त्याग करावा. धनंजया, या सात्विक बुद्धीची ज्याच्याकडून जोपासना केली जाते त्यांना मोक्ष प्राप्ती होणे हा काही मोठासा बागुलबुवा नाही, म्हणजे कठीण नाही. आणि याचं बागुलबुवा करून ठेवलेलं आहे लोकांनी. आता इथं माऊली साखरे महाराजांनी सांगितलं बागुलबुवा का नाही आहे, आणि मामासाहेबांनी काय सांगितलं अरुण बाबा, बाऊ करून ठेवलंय. बाऊ बरोबर, तुमच्याकडे बघितलं मला आठवलं, बाऊ करून ठेवलं. मोक्षाचा या लोकांनी नुसता बाऊ करून ठेवलेला आहे मामासाहेब म्हणतात, आणि यांनी बागुलबुवा करून ठेवलंय. म्हणजे आशय त्या दोघांचा एकच आहे, बागुलबुवा. मारक हाकलून लावायचा संबंध नाही, तसं काय अवघड नाही. आणि बाऊ करून ठेवलाय म्हणजे मोक्ष अति दूर झालं असेही म्हणतात. तो मनुष्य वेद श्री व्यासांची ब्रह्मसूत्र न शिके ना का, ते सर्व शास्त्र अध्ययन परीक्षिलन न करे ना का,
अथवा शास्त्राची एक वाक्यता करून कोणतेही स्वतंत्र सिद्धांत त्यास हस्तगत झालेले नसेनाच का? परंतु जे थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपण स्वतः मूर्तिमंत होऊन श्रेष्ठ ब्रह्मविद वरिष्ठ झालेले असतात व आपल्या वेदानुसारी आचरणाने ते सिद्धांत अर्थ जनास देतात, त्यांचे आचरण रूपी पावलाचा कित्ता वाहून वळवून जो कोणी सात्विक श्रद्धेने चालतो त्याला त्यांना मिळणारे जे फळ अगदी तेच फळ ठेवल्यासारखे प्राप्त होते. म्हणजे देण्याची पण ते चालू जाता. जे परिपूर्ण झालेले आपल्याला नाही निवाडा करता आला, पण ज्यांनाही निवाडा केलेला आहे जे त्या पावलाने चालले त्यांच्या मागे गेलो तर आपण त्यांना जे फळ आहे तेच आपल्याला आहे. हे पहा, एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने पहिल्यांदा दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जो दुसरा कोणी आपला दिवा लावू लागला तर आयता दिवा लागला म्हणून मनुष्य पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल का? खरे संतांनी सायास केलेले. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ते सारे निवडून काढले ते श्री हरिचना त्यांनी आयत शोधून काढले, त्यांना लय परिश्रम करावा लागले, पण आपल्याला मात्र सहज आयता लाभ झालेला आहे. आणि आयता लाभ होऊन दोघांना फायदा मात्र सारखाच आहे. त्याच्या घरी जो दिवा कमी प्रकाश पाडणार नाही का, पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल का? त्याच्या घरी तो दिवा कमी प्रकाश पाडणार नाही. किंवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात काही वेळ दुसरा वाटसरू मनुष्य त्या घराचे सुख भोगीत नाही का? हे असो, जो तळे बांधतो त्याचीच कथा आणि ते तळे आपल्यामधील पाण्याने भागवते. अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्याचीच तेवढी ते अन्न तृप्ती करत असते आणि त्या अन्नाने इतरांची तृप्ती होत नाही का? उगीच पुष्कळ बोलणे काय करावायचे आहे? अरे, गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नाने आणलेली गंगा ही एक त्यासच गंगा पवित्र असणारी करणारी आहे आणि जगातील इतर सर्व लोकांविषयी ती ओढा झाली आहे की काय? म्हणून आपल्या अधिकारानुरूप व आपल्यापेक्षा जे दक्षतेने शास्त्राचे अनुष्ठान करण्याची कुसरी जाणतात ते चातुर्य जाणून जो श्रद्धाळू मनुष्य त्या वरील पुरुषाचे आचरणाचा कित्ता गिरवतो तो मूर्ख असला तरी तरतो. आणि त्याच्यासाठी मागं सगळं सांगितलं. त्यांनी ब्रह्मसूत्र नाही वाचली, काय नाही केलं तरी चाललं, बस त्यांचा कित्ता गिरवला का तो पक्वत झाला. उलट गवयाच्या गाण्याच्या पूर्वी जसे त्याचे खाकरणे गाण्याचा आरंभ सुचवते त्याप्रमाणे शास्त्राच्या नावाने खाकरणे म्हणजे जे खरोखर मनापासून आरंभ करण्याचे सुद्धा जाणत नाही, म्हणजे त्यांना शास्त्र काय आहे याची कल्पना सुद्धा नाही. हे असो, परंतु कोणी शास्त्रज्ञ आपल्या गावी येऊ लागला तर त्याला आपल्या गावाच्या शिवेलाही शिव देत नाही, म्हणजे गावात येऊ देत नाही. तसेच वडिलांचे स्नान संध्यादिक क्रियात्मक आचरण पाहून जे त्यास वेडावून दाखवतात व पंडितांचा संवाद कानावर येईल म्हणून तिरस्कार दर्शक चुटक्या वाजवतात व त्यांचे शब्द देखील कानी पडू देत नाही. उलट आपल्या कोणतं तप चालू झाले, शहाणपणाच्या घमिंडीने व द्रव्याच्या मदाने आपल्यास गर्वात असतात ते खरोखर पाखंड्यांच्या तपचरणाचा अंगीकार करतात. आपल्या पुढे आलेल्या दुसऱ्या मनुष्याच्या अंगावर शस्त्राचे प्रहार करून त्याच्या रक्तमासाने यज्ञपात्रे भरभरून तमोगुणातला यज्ञ चालू झालाय ती प्रदीप्त अग्निकुंडात ओततात. चेड्यांना शूद्र देवतांना आहुती देतात. नवस केलेल्या देवदेवतांना बालकाचे बळी देतात. शूद्र देवतापासून वरप्राप्ती करून घेण्याकरता त्या श्रेष्ठ समजून आग्रहाच्या उत्कर्षाने आढ्यतेने 7 दिवस स्वतः अन्न सेवनाचा त्याग करून अनुष्ठानी करतात. आता ही काही साधी पराकष्ट आहे का? पण कोणाला प्रसन्न करण्यासाठी. हे सुज्ञा अशा प्रकारे ते आपल्यास व दुसऱ्यास पिढा करणेरूपी बीज तमोगुणी अंतकरणरूपी जमिनीत पेरतात आणि त्याच्यापासून पुढे तेथे तमाचेच पीक पिकते. अर्जुना, ज्या मनुष्यास स्वतः बाहुबलाने पोहता येत नाही आणि जो नावेचाही आश्रय करीत नाही तो समुद्रात गेला असता त्याची जी दयनीय स्थिती होती, किंवा जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व जो लाथेने काढा लवंडून देतो तो रोगी जसा जीवापासून वेगळा होतो म्हणजे मरतो, अथवा जो डोळस मनुष्याचा कंटाळा करून त्याच्या द्वेषाने आणि साधारण असलेले आपले डोळे काढून टाकतो, त्या एकाएकी झालेल्या आंधळ्या मनुष्यात जसे त्याच्या मजघरातच पडून राहावे लागते तशी त्या आसुरांची स्थिती होते. कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची ते निंदा करतात व त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरावैरा अविवेकाने धावतात. कामाच्या अधीन होऊन तो काम जे करविल ते त्याच्या अनुरोधाने आचरण करतात. क्रोधाच्या अधीन होऊन
जो त्याचा वध करण्याचा लावील त्याचा वध करतात. बहुत काय सांगावे, मला दुःखात्मक दगडात पुरतात. त्या चैतन्याला सुद्धा वेदना होते. ते आपल्या व दुसऱ्याच्या शरीरात जे जे काही दुःख देतात ते सर्व दुःख सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या मग आत्म्यालाच होत असते. हे पहा, अशा पाप्यांना वाचेच्या पदराने स्पर्श करू नये, त्यांचे नामग्रहणही करू नये, पण त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणे सांगणे भाग आहे. आता हे काही निरूपण करण्यासारखं आहेच नाही. प्रेतास स्पर्श करू नये, पण प्रेत बाहेर काढण्याकरता त्या स्पर्श करावा लागतो. किंवा अंत्यजाबरोबर संभाषण करू नये, तरी पण दूर हो म्हणून 2 शब्द त्याला बोलावेच लागतात. फार काय, विष्ठेला हात लावू नये, पण शौचाचे वेळी विष्ठाही हातानेच धुवून काढावी लागते. या ठिकाणी फक्त शुद्धीच्या इच्छेच्या निमित्तानेच त्यांना स्पर्श केल्यामुळे तो स्पर्श दोषकारक मानता येत नाही. तसा त्या पापी असुरी लोकांचा त्याग करण्याकरता त्यांची ही लक्षणे सांगितली खरी. तरी पण अर्जुना, त्या आसुरी लोकांना जेव्हा पाहशील तेव्हा तू माझे स्मरण कर हो, कारण त्या पाप क्षालनार्थ याशिवाय दुसरे प्रायश्चित काही उपयोगी पडणारच नाही. म्हणून जी सात्विक श्रद्धा आहे तीच एकमेव वरचेवर सर्व प्रकारे चांगले जतन करावी. दुसरे असे की ज्या योगाने सात्विक संबंधाचे श्रद्धा वृत्तीचे पोषण व वाढ होईल, आज तशीच संगती धरावी आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सत्वाचाच उत्कर्ष होईल तोच आहार सेवन करावा. वास्तविक असे पहा की स्वभाववृद्धी होण्यास, स्वभाव बनण्यास आहारा वाचून दुसरे कोणतेही प्रबल साधन नाही. वीर अर्जुना, तू प्रत्यक्ष असे पहा की जो धडधडीत सावध शुद्धीवर आलेला मनुष्य जेव्हा मद्याचे सेवन करतो तेव्हा तो तत्क्षणीच उन्मत्त होऊन राहतो. किंवा जो मनुष्य नेहमी आपल्या मनात हवे ते अन्न खातो तो त्या अन्नाच्या स्वभावानुसार वात व कफ यांनी व्यापला जातो. किंवा एखाद्या ज्वर झाला असता ते दुधाधिक त्यास ताप कमी करून शांत करतील का? ज्याला ताप झालाय त्याला दूध देऊनच सुद्धा त्रासच होणार आहे. अथवा ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असता ते मरणास टाळते, किंवा विषाचे सेवन केले असता ते आपल्यासारखे करते म्हणजे मारते, मृत्यू प्राप्त होतो. त्याप्रमाणे जसा अन्न आहार भक्षण करावा तसा आपल्या शरीरातील युक्त रक्तमांसादिक धातूचा आकार बनतो आणि त्या धातू प्रमाणे अंतर्भाव म्हणजे अंतःकरणाचा स्वभावही अधिक पोचला जातो. जसे भांडे तापल्यामुळे आतले पाणीही तापते, तशी धातूची अनुरोधाने चित्तवृत्ती होत असते. म्हणून सात्विक अन्नरसाचे सेवन केले असता सत्वाची व सात्विक भावाची वाढ होत असते आणि इतर रसामुळे राजस्व तामस भावाची उत्पत्ती व वाढ होत असते. तेव्हा सात्विक आहार कोणता आणि राजस्व तामस या आहाराचे काय स्वरूप आहे ते मी सांगतो, तर त्याचे आदराने श्रवण कर. आणि सरसकट अन्नाचे एकदम 3 प्रकार कसे झाले तेही सांग. अर्जुना, तुला स्पष्ट सांगतो. हे बघ, जरी जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार करावे लागते आणि या विश्वात जेवणारा तर त्रिगुणाचा दास झालेला आहे, कारण जो जीव करता व भोगता आहे तो स्वभावता 3 गुणाच्या अनुरोधाने 3 प्रकारचा होऊन चित्तवृत्ती धारण करून 3 प्रकारची कर्मे करतो. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे, यज्ञही 3 प्रकारचे आहेत, तप व दानही 3 प्रकारची आहेत आणि व्यापारही 3 प्रकारचे आहेत. परंतु प्रथमतः तुला जे आहाराचे लक्षण सांगतो म्हणून म्हटले ते चांगले स्पष्ट करून सांगतो, ऐक. तर जेव्हा दैवयोगाने भोगता जो जीव तो सत्वगुणाच्या उत्कर्षात असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड वाढलेली असते. जे पदार्थ स्वतःच उत्तम मधुर रसाने युक्त असतात, जे स्वभावतः गोड असतात, जे स्वतः अति स्निग्ध व चांगले परिपक्व झालेले असतात, जे आकाराने फार मोठे व बेढव नसतात, स्पर्श पाहता हातात अतिशय मऊ लागतात आणि जिभेवर ठेवले असतात लवकरच विरघळणारे रुचकर व स्वादिष्ट असतात, रसाने पूर्ण भरलेले असून रस निघण्यासही बाहेरून कठीण नसतात, पाणीदार असून विस्तवाच्या उष्णता पूर्ण आचीने सुटलेली म्हणजे जागी काळी झालेली नसतात. श्री गुरुच्या मुखातील महावाक्यातील अक्षरे जरी दिसण्यात थोडी असली तरी त्याचा परिणाम जसा मोठा फार चांगला होतो, त्याप्रमाणे जे पदार्थ दिसण्यात थोडे असतात पण ते खाल्ले असताही त्यापासून अपार तृप्ती होती. जसं आपल्या लोकांना लोक म्हणतात, काय झालं का तुमचे महाराज पुढे गेले का, परत नामाक येतात, पुढे गेले का, आज जेवढी संधी भेटल तिथं ते घेणार. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी संधी सोडलेली नाही.
त्याला आहार सांगायचंय पण साधन सुद्धा सांगण्याचं संधी सोडली नाही. ते म्हणतात श्रीगुरूच्या मुखातून महावाक्याची अक्षर जरी कमी असली तरी परिणामाला खूप आहे. हा सात्विक आहार जरी थोडा केला तरी बरं, म्हणजे आहार सांगायचे पण साधन सुद्धा सांगितलेलेच आहे, त्याला स्पर्शच करून गेलेले आहे. पण ही तो जो दृष्टांत आहे तो खाण्यावरच घेऊन जातील, त्याच्यातलं तात्पर्य जाणू शकत नाही. आणि ज्याला चटक लागलेली तो म्हणा इथे आपलं स्पर्श करून गेले बरं का. आणि जे खाते वेळी तोंडात गोड लागतात तसेच ते परिणामी गोड हितकर असतात. अशा अन्नाविषयी सात्विकाची विशेष प्रीती वाढत असते. याप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणारा सात्विक आहार उपयुक्त गुण असलेल्या लक्षणाचा असतो. अशा पदार्थाच्या सेवनापासून आयुष्याचे बल नित्य नवे वाढते. ब्राह्मण लोक म्हणूनच टवटवीते, सगळा असाच आहार आहे त्यांचा. आपलं कसं आहे, कधीतरी असा पोळ्याला आपला असा आहार, बैल पोळ्याला, बाकीच्या वेळेला आपली गावची माणसं आली तर भेळच घेऊन येणार भुसार माल. याप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणारा सात्विक आहार उपयुक्त गुण असलेल्या लक्षणाचा असतो. अशा पदार्थाच्या सेवनापासून आयुष्याचे बल नित्य नवे वाढते. अशा सात्विक रस आहार रूपी मेघाची जो जो देहावर वृष्टी होते तो आयुष्यरूप नदी दिवसेंदिवस अधिक वाढत जाते. हे सुबुद्धे म्हणता, ज्याप्रमाणे दिवसाची उन्नती होण्यास सूर्य हा कारण आहे त्याप्रमाणे सत्वगुणाचे रक्षण करण्यास हाच आहार योग्य साधन आहे. काही लोक म्हणतात आता इथं आपण सगळेच माळकरी म्हणजे काय प्रश्न नाही, पण काही लोक असं म्हणतात का असं कुठं सांगितलं हे खाऊ नये ते खाऊ नये, हे गीतेत सांगितले. आणि म्हणून कोर्टात गीता याच्यासाठीच ठेवलेली का ही माणसं हे पाहून तरी करतील. पण काय करायचं, जिथं ठेवली ते सगळे भ्रमिष्ठ आहेत, निर्णय द्यायला खाऊन आलेले आहेत. नशीब पिऊन नाही ते निर्णय द्यायला. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावे वासर निद्रा बहु भाषण. बरं गोडच आहार पाहिजे सात्विका काय टाकायचं जे जरी नाही सांगितले पण त्याचा परिणाम सांगितले त्याच्यामुळे आपण घेणारच नाही. विषयाचा परिणाम सांगितलं आपण थोडी वीज घेणार. हा बरोबर, मला नाही काही कळलं तुम्हाला सांगायचं काय ते. पण बाबांनी सांगितलं सात्विक जरी आहार असला तरी काय रेटून आणायचा ना. युक्त आहार विहार प्रमाणातच खायचं, जरी आवडीचं असलं तरी. युक्त आहार, काही लोक म्हणतात मी पोळ्याचं जेवण खातो आणि असं लगेच गाडीत बसतो मला काहीच होत नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार, इंद्रियाला सुद्धा नियम पाहिजे. नसावी बात लय वाचाळपणे बी काय बडबड कामाची. निद्रा बहु भाषण, जास्त झोपणं कामाचं नाही, जास्त बोलणं कामाचं नाही, आणि निवळ उभं राहणं बी काही कामाचं नाही. सगळ्याला लिमिट आहे. इथं काय खायचं ते सांगितलं. सात्विक आहार, स्निग्ध पदार्थ खायचे, गुलाबजाम सारखे सगळीकडून रसाळलेले पदार्थ खायचे, आणि लाल लाल काळे मिचूक नको. ते आता पुढे सांगणार ना. आणि शरीरास व मनात सामर्थ्य पुरवणारा, त्याची वाढ करणारा असा हाच आहार आहे. व तसा आहार असेल तर मग त्या ठिकाणी रोगाचा तमगुणात ते येणार आहे. आता रजोगुणात चालले, अजून मध्ये एक जाणार आहे अजून. आणि शरीरास व मनात सामर्थ्य पुरवणारा, आपल्या आहाराप्रमाणे आपलं मन सुद्धा जसं खावं तसं होतं. मन, माणूस म्हणतात ना आपली गावची माणसं, जसं खातो तसं त्याचं मन होतं. मनाला सुद्धा पुष्टी मिळते. हा सात्विक आहार, आणि जरी आपल्याला साधनेमध्ये अपयश आलं तरी ते परत उठणार, परत करणार. कारण हा आहार आहे ना त्याच्या मनाला धैर्य देणार आहे, त्याची वृद्धी करणार आहे. आणि शरीरात आणि मनात सामर्थ्य पुरवणारा, त्याची वाढ करणारा असा हाच आहार आहे. व तसा आहार असेल तर मग त्या ठिकाणी रोगाचा शिरकाव कुठून होणार. म्हणून सात्विक अन्न आहार जेव्हा सेवन केला जातो तेव्हा शरीराचे आरोग्य भोगण्याचे भाग्य उदयास आले असे समजावे. आणि मग त्यावेळी सर्व घेण्या देण्याचा व्यापाराचा विस्तार सुखमय होतो. हे असो फार काय तर त्याची आनंदाबरोबर मैत्री होऊन सख्य वाढते. याप्रमाणे हा सात्विक आहार चांगला परिणामास पावला तर थोर लाभ असून तो आत मानला व बाहेर शरीराला असा मनाला आत मनाला आणि बाहेर शरीराला असं अंतर्बाह्य सुखकारक होतो. आता राजस गुणाच्या मनुष्याची कोणत्या अन्नावर प्रीती असते हे तुला प्रसंगानुसार स्पष्ट करून सांगतो. तर फक्त मारकपणाचे बाबतीत मात्र उणे, बाकी जे काळकूट विषाच्या बरोबरीचे कडू असते किंवा चुन्याहूनही दाहक असून जे आंबट असते. कणिक भिजण्यास जितके पाणी लागते तितकेच त्यास मीठ घालतो, आणि
अवांतरही खारट जिन्नस त्यात तितक्याच प्रमाणात मिसळतो. तसेच अतिशय खारट पदार्थ त्या राजस म्हणजे रजोगुणी मनुष्यास आवडतात. आणि ऊन म्हणून इतके कडक पदार्थ खातो की त्या रूपाने तो केवळ अग्नीच तोंडाने गिळतो असे वाटते. त्या कडक पदार्थाहून इतका वाफा निघतात की त्याच्या टोकावर जणू काही दिव्याची वात लावली असता तीही पेटेल असे ऊन पदार्थ जो रजोगुणी मनुष्य खावयास मागतो. भयंकर वावटळीत मागे सारील असे किंवा पहारीच्या टोकाप्रमाणे रुपणारे प्रहार करणारे असे झणझणीत तिखट पदार्थ तो खातो की ज्या योगाने जखम न पडता घावाविना शस्त्राप्रमाणे वेदना होतात आणि राखेहून वृक्ष व अंतर्बाह्य कोरडे असलेले असे जे तोंडी लावणे असते ते त्याला फार आवडते. जो पदार्थ खातेवेळी एकमेकावर दात आदळतील असे इतके कठीण पदार्थ तोंडात घेताना खातेवेळी त्याला फार आनंद होऊ लागतो. अगोदर मूळचेच झणझणीत असून त्यांना आपली आणखी मोहरी लावून त्यांचे अनेक प्रकार करतात. मग काय विचारता, त्यांचे सेवन केले असता नाका तोंडातून झिंझिण्या व वाफा येतात. हे तर राहू द्या, मग जे अग्नीला गप्प बैस म्हणून मागे सारते असे रायते रजोगुणी मनुष्यास प्राण्यापेक्षाही विशेष आवडते. अशा प्रकारे ज्याचे तोंडास पुरेसे न होऊन म्हणजे काही खाल्ल्याने ज्याची तृप्ती होत नाही, जसा जिभेने वेडा केलेला रजोगुणी मनुष्य जणू काय अन्नाच्या निमित्ताने धगधगीत पेटलेला अग्नीच पोटात घालतो, त्याप्रमाणे लवंगा सुंठ खाऊन त्यामुळे भुईवर अंथरुणावर किंवा खाटेवर बेचैन होऊन गडबडा लोळतो व तोंडापासून पाण्याचे भांडे एकीकडे ठेवीत नाही. तर ते अन्न म्हणजे अन्न सेवन केले नसून त्या रूपाने त्या रजोगुणी मनुष्याने व्याधिरूप निवांत निजलेले सर्प जागे करण्याकरता पोटात उत्तेजक कफईच घातला आहे. त्याचबरोबर एकमेकाच्या स्पर्धेने रोग एकदम उठतात. अशा रीतीने राजस मनुष्यापासून केवळ दुःखच फळ मिळत असते. हे धनुर्धरा, ज्याप्रमाणे राजस आहाराचे अन्नाचे वर्णन केले त्या आहाराच्या परिणामाचाही विचार तुला सांगितला. म्हणजे जर एखाद्याचं ऑपरेशन करायचं असलं तरी त्याला डॉक्टर विचारतो, तुला डायबिटीस वगैरे दुसरं काही नाही ना? म्हणजे हे रोगांनी सुद्धा स्पर्धा चालू केल्या त्याच्यात, कारण त्यांनी खाण्याची बी तशी स्पर्धा केलेली होती, काय खाऊन काय नाही. त्यामुळे हे रोग सगळे याच्यामुळे यांना जडलेले. आणि आता जरी माळ घालायला आले तर काय उपयोग होईल का? नाही होणार. आता काय नाही, जे ऑपरेशन करावंच लागणार आता. आता तमोगुणी मनुष्यात जो आहार आवडतो तोही तुला सांगतो. कदाचित तुम्हाला त्याची किळस येईल, पण चिळस येऊ देऊ नका. तर कुजलेले व उष्ट अन्न खाताना त्यापासून आईत होईल असे त्याच्या मनातही येत नाही. ज्याप्रमाणे म्हैस आंबवून खाते तसे तोही खात असतो. त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दुपारी किंवा दिवस गेल्यावर दुसरे दिवशी खाण्याच्या बाबतीत मनुष्यास अतिप्रीती असते. किंवा अर्धवट शिजवलेले, कच्चे अथवा फार करपून जणू केवळ राखुडी झालेले, तसे ज्याच्यापासून रस पार निघून गेला आहे असेही अन्न तो खातो. जे अन्न पूर्ण पक्क झालेले असते व ज्यात रसभरीतपणा वा गोडी आलेली असते त्या अन्नाला तामस मनुष्य आपल्या अणुदृष्टीने अन्न असे मुळीच मानित नाही. असे असूनही जर उत्तम अन्न कदाचित खाण्याचा प्रसंग प्राप्त झाला तर वाघाप्रमाणे ते अन्न तसेच ठेवून त्यास तो वास येऊन नासेपर्यंत राहतो, म्हणजे ते अन्न खात नाही. किंवा ज्या अन्नाला तयार होऊन बहुत दिवस झाले आहेत असा त्याचा रुचकरपणा नाहीसा झालेला आहे व जे वाळून कोरडे झालेले किंवा सडलेले आहे अथवा सुते त्यास बारीक जंतू पडले असोत आणि तेही घाण अन्न मुलाबाळाच्या हाताने चिखलाप्रमाणे चिवडलेले जणू त्याची राड करतो अथवा बायको व इतर मंडळी बरोबर घेऊन गोतोबीत करतो, म्हणजे सर्वजण मिळून एकाच ताटात खातो. अशा प्रकारचे गोतांबील करतो. अशा प्रकारचे घाणेरडेपणाने जेव्हा तो अन्न खातो तेव्हा त्याला सुखाचे भोजन केलेसे होते, परंतु एवढ्याने त्या पाप्याची तृप्ती होत नाही. मग चमत्कार काय की ज्या सदोष व वाईट पदार्थावर शास्त्र निषेधाचा शिंतोडा शिक्का पडून जे सेवन करण्यास त्याज्य ठरले आहे त्या अपेयाचे पान करण्याची
भक्षण करण्याची त्या तामसी मनुष्याकडून अतिशय हाव उत्कट इच्छा वाढवली जाते. वीर अर्जुना, अशा प्रकारे त्या जेवणाऱ्या तामस मनुष्याची आतले पदार्थ खाण्याची जी आवड असते त्या आवडीचे फळ त्यास दुसऱ्या क्षणी नव्हे तर तत्क्षणीच मिळते. कारण ज्यावेळी त्याचे तोंड या अपवित्र पदार्थास सेवन करण्याच्या निमित्ताने शिवते त्यावेळेस तो पापास पात्र झालेला असतो. मग याशिवाय महाराजांचं प्रमाण जैसे खावे अन्न तैसे त्याचे होय म्हणा, हे प्रमाण महाराज. जैसे खावे अन्न तैसे होते त्याचे मन. वा वा वा, साहेबांनी मी प्रमाण मस्त दिलं. जशी वाणी तशी, जसं पाणी तशी वाणी, आणि जसं महाराज इकडे नाही तू बघायला आलं म्हणलं कोण आले माग बसलं होतं. छान छान. जसं पाणी तशी वाणी आणि जसं मीठ तसं अन्न तसं मन. बरोबर. याशिवाय तो जे जेवतो ती खरोखर जेवण्याची पद्धत म्हणू नये तर ते जेवण म्हणजे पोट भरण्याची जणू दुःख यातनाच होय असे समजावे. शिरच्छेद केल्यापासून काय होते आणि अग्नीत प्रवेश केला असता त्याचा कसा काय परिणाम होतो या गोष्टीचा प्रत्यक्ष का अनुभव घ्यावा लागतो. पण तसलेही परिणाम तो तमोगुणी मनुष्य सहनच करीत असतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण व तशी जरूरही नाही. कारण तामस अन्न सेवनात होणारे अतीव दुःख हाच त्याचा खरा दृष्ट परिणाम. आता यापुढे आहाराप्रमाणे यज्ञ ही 3 प्रकारचे आहेत. ऐक. तर सुकीर्तिवानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, त्या तिन्ही मधील सात्विक यज्ञाचे लक्षण पहिल्या प्रथम सांगतो ते ऐक. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म एका प्रिय पतीपासून अन्याविषयी काम वाढू देत नाही किंवा गंगा नदी समुद्रास मिळाल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नाही अथवा आत्मस्वरूपाचे दर्शन होताच वेद स्तब्ध राहिला, त्याप्रमाणे जे आपल्या हिताकरता चित्ताची वृत्ती अर्पण करून जे फळाच्या आशेने कर्तेपणाचा अहंकार मुळीच उर्वरित राहू देत नाही. जसे पाणी झाडाच्या मुळाजवळ पोहोचल्यावर मागे सरणे परतणे जाणत नाही तर त्यास मिळून तेथे मुरून जाते, पोषणच करते. तसे जे मनाने व देहाने यज्ञ निश्चयात व यज्ञ करण्यात निमग्न होतात परंतु त्यापासून कसल्याही फलाची इच्छा करीत नाही. फलाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर गोष्टीविषयी विरक्त आसक्ती रहित होऊन जे सर्वांग परिपूर्ण अशा यज्ञाचे अनुष्ठान करतात. परंतु आपल्या हातात आरसा घेतल्यावर त्यास आपले स्वरूप जसे आपल्याच डोळ्यांनी पाहिले जाते किंवा काळोखात तळहातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ पाहिले जाते अथवा सूर्य उगवल्यावर त्यामुळे आपणास जाण्याचा मार्ग जसा आपल्या दृष्टी स्पष्ट भरतो तसा वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून जे त्याच्या साह्याने निश्चय करून ती कुंडे, मंडप, वेदी व याशिवाय लागणारी यज्ञाची सर्व विपुल सामुग्री यांची अशा रीतीने जमवाजमव करतात की जणू काय वेदांनीच आपण स्वतः येऊन ती तयारी केलेली आहे. अंगावर सर्व अवयवात जेथे उचित दागिने घातले असतात ते जसे शोभतात तसे यज्ञाचे सर्व पदार्थ जेथे पाहिजे तेथे नीट व्यवस्थेने मांडणी करून आणखी त्या यज्ञाधिकांचे शब्दाने किती वर्णन करू तर तो यज्ञ मंडप पाहिला असता असे वाटते की जणू मूर्तिमंत सर्व अलंकार युक्त यज्ञ विद्यात यज्ञाच्या निमित्ताने या ठिकाणी आली आहे. अशा प्रकारे जो यज्ञ अंगे व उपांगे या सहित होतो आणि ज्यात कसल्याही फलाच्या किंवा मोठेपणाच्या इच्छेचा संबंधात मुळीच वाव नसतो. तुळशीच्या झाडापासून फुलांचा छायेच्या प्राप्तीविषयी हेतूला मुळीच आश्रय नसतो तरी लोक पाटातील पाण्याने त्याचा चांगलाच प्रतिपाळ करतात. फार काय सांगावे. फलाशे शिवाय अशा युक्तीने जो यथासांग यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असे समज. आता हे वीरश्रेष्ठा दुसऱ्या प्रकारचा जो राजस यज्ञ तोही खरोखर याच्यासारखाच करतात परंतु श्राद्ध तिथीचे दिवशी सहज राजासही मेजवानी आमंत्रण द्यावे. म्हणजे राजस यज्ञ आणि जो सात्विक यज्ञ आहे त्यातल्या फरकाबद्दल एक दृष्टांत असा आहे की घडलेली चरित्रातला भाग आहे धर्मराजाच्या. एका ब्राह्मणाने सात्विक यज्ञ केला होता आणि त्याच्या राठीमध्ये यज्ञाच्या ते मंगूस लोळलं होतं तर ते अर्ध सोन्याचं झालं होतं आणि उरलेलं अर्ध अंग सोन्याचं कसं होईल म्हणून जिथे जिथे यज्ञ होईल तिथे ते जायचं राठीत लोळायचं पण होत नव्हतं. प्रत्येक यज्ञात दोष होता.
बरं, मग युधिष्ठिराच्या यज्ञाच्या राखेबद्दल लोळलं तरी पण ते सोन्याचं झालं नाही. तोही राजसी यज्ञ होता युधिष्ठिराचा सुद्धा. त्या युधिष्ठाने अहंकार धरला त्याच्याबद्दल, कर्माबद्दल. कारण जेवढे म्हणून साधू लोक जेवायला आले होते आणि ते जेव्हा ते वाखाणी करायला लागले, हे असा यज्ञ झालाच नाही कुठं, असा यज्ञ आजपर्यंत झाला नाही, तसा धर्मराजा फुगायला लागला. आणि त्याच सभा मंडपामध्ये कृष्ण भगवान म्हणले, आता झालं वाटोळं म्हणले, आता हा फुगायला लागला, आता काय करावं. पण खरा साधू, खरा देव आहे ना, त्याची हवा काढून टाकतो. आणि त्यावेळेला त्या मुंगसाचं तिथं आमंत्रण झालं. तो मुंगूस आला, तो उड्या मारून म्हणायला लागला, कसला यज्ञ हा, अरे माग झाला असं झाला, याच्यापेक्षा आले तुच्छ. धर्मराजाला राग आला, म्हणलं कोण आहे. देव म्हणले बघ जरा त्याला विचारून काय म्हणतो. तो म्हणला मागच्या यज्ञामध्ये माझं अर्ध अंग सोन्याचं झालं, इथं मी बघत होतो पण छे इथं काहीच नाही. त्याचा असा अहंकार करीत, कारण त्यांनी त्या कर्माचा अहंकार घेतला, कर्तृत्व घेतलं. राजसी यज्ञ करतात ते कर्तृत्व घेतात, आणि सात्विक यज्ञ जे करतात त्याचं कर्तृत्व घेत नाही. आणि ज्याला कर्तृत्व घेत नाही त्याच्यासाठी तुळशीचं उदाहरण सांगितलं. तुळशीला पाणी घालायचं, फळ नाही, फूल नाही, सावली नाही, पण करायचं तसं आपण जेवढे यज्ञ करू. यज्ञ म्हणजे काय, आपल्या वाट्याला आलेले कर्म आहे. उदर भरणे नो हे जाणी जे ते यज्ञ कर्म, तोही यज्ञच आपला. आता सध्या वाघ यज्ञ चाललाय माझा, तुमचा आपला श्रवण यज्ञ चाललाय. हे सगळे जे यज्ञ करायचे पण त्याच्याकडून अहमपणा नाही घ्यायचा, फलश्रुतीची इच्छा नाही करायची, त्याला ज्ञान मिळतं. त्या सात्विक. आणि राजस यज्ञ मात्र त्याच्या फळाची अपेक्षा घेतो, फळ मिळाल्यानंतर पुढचा मार्ग त्याचा स्टॉप होतो, त्याला प्रतिबंध पडतो. आता हे वीरश्रेष्ठा दुसऱ्या प्रकारचा जो राजस यज्ञ, तोही खरोखर याच्यासारखा करतात. पण श्राद्ध तिथीच्या दिवशी सहज राजासही मेजवानीला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे. म्हणजे जर राजा आपल्या घरी भोजनास आला तर त्यापासून आपणास पुष्कळ उपयोग होईल, असा की आपला जगात नाव लौकिक होईल आणि श्राद्धही थांबणार नाही. ते तर पार पडेलच, येवच कामात काम होऊन जाईल. त्याप्रमाणे हे बारकाईने आपण लक्षात घ्यायचं. आपण जर सत्संग राबवत असतो ना, राजकारणी लोकांना मुळीच बोलवायचं ना त्या व्यासपीठात. कारण काय, आपला उद्देश काय असतो, देतील हे खायला प्यायला. अरे आपलं का त्यांच्या खाण्यापिण्यावर आलंय का, स्वकष्टाने कमवायचं, तेव्हाच आपल्याला ती फलश्रुती मिळत असते. आपण जातो थोड्या आशे पिवटी, काय ते उपयोगाचं नाही. इथं त्यांनी सांगितलं किती बारकाईने उदाहरण घेण्यासारखं. एक तरी ओबी अनुभव आहे. राजाला बोलवते, कशासाठी बोलवते, आपला नाव लौकिक व्हावं का, ज्ञानेश्वरीचं राजाला कळावं म्हणून. राजा जर ज्ञानेश्वरी कळून जग घेत असत तर आपण सगळे राजाच्या घरी जाऊ ना आणि आपलं घेऊन जाऊ डबे डुबे. पण राजाला त्याची गरज नाही, म्हणून कधी पण जेवढे बी नियोजन करणार आहे त्याने एवढं ध्यानात ठेवायचं, कधीच राजाला बोलवायचं नाही. आणि बोलवायचं असेल तर तो माळ घालीत असेल तर बोलायचं, त्याचे संबंध ठेवायचं. नाही तर काय, हे आपल्याला करतील त्यांच्यासारखं. पार पडले एवढंच कामात काम होऊन जाईल. त्याप्रमाणे फलाशा पूर्ण विचार करून तो मनात म्हणतो की आपल्यास आयतीच संपूर्ण स्वर्ग प्राप्ती होईल व लोकांना दीक्षित म्हणून मान्य होईल. यज्ञ केल्याने माझा मोठेपणा वाढेल आणि स्वर्ग भेटेल. म्हणजे लोक आपल्यास बहुमान देतील व आपल्या हातून यज्ञासारखे मत कार्यही घडेल. अर्जुन, अशा प्रकारे केवळ फलाची आशा धरून त्यासाठीच या जगात आपली कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ केले जातात ते राजस यज्ञ होईल. म्हणजे आपण त्या राजकारणी लोकांच्या विरोधात असं बी नाही बरं का, कारण त्यांचं इथं काम नाही आणि आपलं त्यांच्या व्यासपीठावर काही काम नाही. आपल्याला सांगा बरं बोलायला, आपली तत्त मम होईल. इथं आपण ऐकणार नाही, पण तिथं जमणार नाही. कारण जेने काम तेनेच करू, बिजा करू तो गोताच आहे. नाही तर त्यांचं काम तिथं बरोबर आहे. ते सुद्धा एक भगवंताच्या सिस्टीम मधलंच काम आहे. पाटील साहेब म्हणायचे राजकारणाबद्दल सुद्धा ब्रश शब्द बोलू नये आपण, कारण ती बी एक भगवंताची सिस्टीम आहे आणि त्या देवाने त्यांना त्याच्यासाठी नेमलेलं आहे. म्हणून आता ज्ञानेश्वरी सुद्धा आपली सुखाने चालली ना, ते तिथं बसलेत म्हणून. निवळ पत्रे पडले म्हणून नाही, अर्जुन बाबा दाखवतात पत्रे पडले म्हणून. पत्रे पडले म्हणून बी नाही, ही जी राजा ही विभूती मानलेली. म्हणजे बाबा नेहमी सांगतात कळलं पाहिजे, बोलण्याचा आशय नाही तर मग घोटाळा होतो. आणि याच्याबद्दल बाळासाहेब अरुण बाबा सांगतात, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, हे पेपरवाले काय करतात, मीडियावाले, मी पुढचं काय बोललो ते नाही लक्षात ठेवते, मागचं नाही, माझं मधलंच घेऊन पळत सुटतात. म्हणजे ही लोक त्याचा आशय लक्षात घेत नाही. आशय लक्षात घेतला ना कधीच प्रॉब्लेम होऊ शकत नाही, विसंगती कधीच होऊ शकत नाही. आशय आपल्याला कळायला पाहिजे बोलण्याचा. अर्जुन, अशा प्रकारे केवळ फलाची आशा धरून त्यासाठीच या जगात आपली कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ केले जातात ते राजस यज्ञ होय. काय उदाहरण हे काय सांगायला पाहिजे, काम झालं का लगेच बॅनर लागतात. हेच राजस यज्ञ, फळासाठी आपले नाव लौकिक व्हावं म्हणून. आणि परमार्थिक माणसाला कोणाची त्या लोकांची संसर्ग नकोय.
कोणाशीच संसर्ग नको. अर्जुनाला सांगितलं त्यांच्यापासून तू बाजूला नाही तर तुझं काम होईल. आणि पशुपक्ष्यांच्या विवाहामध्ये कामावाचून जसा दुसरा कोणी लागत नाही तसा तामस यज्ञाचा आग्रहच मूळ कारण होईल. आता राजस झाला, आता तामस सांगायला सुरुवात केला. वाऱ्याकडून वाहण्यास कोणतीही एखादी वाट चालवली जाणार नाही. वाऱ्याकडून वाहण्यास कोणतीही एखादी वाट चालवली जाणार नाही किंवा मरण येण्यास तर जर मुहूर्त पाहिल आणि अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास देईल तरच तामसाच्या यज्ञात आचरणात वेदविधीची मर्यादा घरबंद असेल. म्हणून हे धनुर्धरा तो पुरुष स्वतः स्वैर व अमर्याद असतो. त्याला विधीची चाड नसते, मंत्राची वगैरे त्यास गरज लागत नाही. आणि जसे माशीच्या तोंडाकडून अन्न मात्र सुटत नाही, सर्व अन्नावर माशी तोंड घालते, त्या ठिकाणी ब्रह्माविषयी महान शत्रू त्याप्रमाणे ब्राह्मणाविषयी महान शत्रू आहे अशी पूर्ण वैरभावाची समजूत असते. मग तेथे दक्षिणेचा विचार कुठून असणार आणि वाहुटळ सुटली असता त्यास जसे अग्नीचे साह्य मिळावे म्हणजे तो जसा सारखाच भडकतो. आता या ओळीवरून मला आठवलं, माशी कोणतंच अन्न भक्षण करायचं सोडत नाही. आणि त्या गायकवाडताईंचं कीर्तन होतं कळंबोली, आम्ही गेलो होतो तिथं. त्यातला वारकरी संप्रदायाचा एक प्रमुख आला, पनवेल तालुका प्रमुख, आणि तो ताईंना सांगायला लागला मध्ये निवृत्ती महाराजांचं कीर्तन झालं म्हणे, फार इतकी बसायला जागा नाही, एवढी माणसं. गायकवाडताई म्हणले माशा घाणीवर काय कमी बसतात काय? तरी त्याला काही कळलं नाही. अध्यक्ष पण त्याला कळालं नाही काय नेमकं म्हणायचं. माशा घाणीवर काय कमी बसतात किंवा निपुत्रिकाचे घर त्याच्या पश्चात पाहिजे त्यांना लुटण्यासारखे होते. त्याप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होते. त्यात श्रद्धेचे तोंडही पाहिले जात नाही, त्यात श्रद्धेचा लवलेशही नसतो. श्रीनिवास म्हणतात असा जो यज्ञाविषयी वरकांती कलला नुसता नाटकी डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात. ते ऐक, आता गंगेचे एकच पाणी. आता हे झालं ज्ञानेश्वरीचं आपलं झालं. हे जेवढे गणपतीमध्ये जेवढे आपल्याला कीर्तनाला बोलवतात ना ते हे यातलेच. त्याचा अर्थ घेणं म्हणजे आपलं मूर्खपणाचं ठरतं. आपल्याला तर आपणच घोंगड्या आचरायच्या, आपणच घेऊन जायचं सगळं टाळबिळ, त्यांना काहीच गरज नाही, तरी त्यांची चावचाव चालूच आहे. म्हणजे यांनी तामस यज्ञ केलेला आहे तो, त्याच्यातून त्यांना काहीच घ्यायचं नाही. नुसता नाटकी डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात. ते ऐक, आता गंगेचे एकच पाणी जसे निरनिराळ्या मार्गाने उपयोगात आणले असता एकाच मार्गाने शुद्धता व एका मार्गाने पवित्रता आणली जाते असं सांगितले धर्मग्रंथाने. आणि असं सांगितलं त्याची मित्र कमी शत्रू जास्त होते. म्हणजे राजा जोडत नाही, खालचा जोडत नाही, आणि सत्वगुणात भक्ती करणारे ते राजे होणार. म्हणजे ते मूर्खाच्या पंक्तीला बसवल्यावर याचे जोडीदार कोण होणार? म्हणजे बघता बघता नाटकी लोकांची संख्या वाढणार आणि सच्च्या लोकांची संख्या कमीच असणार. तरी तुकोबाराय म्हणतात असंच होतं बाबाजी चैतन्याच्या वेळेला. तरी पण मी मात्र एक केलं काय प्रमाणे बघा, सत्य असत्य मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. बहुमत काय म्हणते, हे सगळं आम्हाला काय करायचं? सत्य असत्याचा पडताळा आम्ही पाहिला आणि आम्ही त्या मार्गाने गेलो. आता गंगेचे एकच पाणी जसे निरनिराळ्या मार्गाने उपयोगात आणले असता एका मार्गाने शुद्धता व एका मार्गाने अपवित्रता आणली जाते, तसे सत्व रज व तम या तीन गुणाच्या युगे जे तप त्रिविध स्वरूपाचे झाले आहे त्यापैकी एक प्रकारचे तप केले असता ते पापद्वारा अधोगती देते व दुसऱ्या प्रकारचे तप केले असता ते पुण्याद्वारा उधरते. हे बुद्धिमान अर्जुना, या तपाचे तीन भेद कसे होतात हे तू समजून घेण्याची इच्छा करीत असलास तर आधी तप म्हणजे काय हे समजून घे. आता तप म्हणजे काय याचे स्वरूप तुला सांगतो, मग त्रिगुणाच्या योगे त्याचेही तीन भेद कसे होतात ते मागावून सांगेन. तरी अर्जुना, उत्तम उचित तप ज्याला म्हणतात त्याचेही तीन प्रकार आहेत. ते कायिक, वाचिक आणि मानसिक हे होत असे ऐक. आता या तिन्ही मधील कायिक शारीरिक तप कोणते ते ऐक. तर शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल, त्याची ज्यास भक्ती असेल, त्या आपल्या प्रिय देवतेच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन करण्याविषयी किंवा यात्रादिक करण्याविषयी 8 प्रहर ज्याच्या पायांना जणू भोवरा बांधला आहे म्हणजे विसावा नसतो, देवाचे अंगण झाडलोट करून सडासमर्जन करून सुशोभित करण्याविषयी, देवाच्या पूजा साहित्य पुरवण्याविषयी व देवाचे शास्त्र सांगेल ती सेवा करण्याविषयी ज्याचे हात शोभतात,
शंकराचे लिंग अथवा विष्णूची मूर्ती दृष्टीने पाहिल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून साष्टांग नमस्कार घालतो आणि लोकात विधी विनयाधिक गुणांनी पूज्य श्रेष्ठ असे जे ब्राह्मण त्यांची चांगली सेवा करतो, अथवा प्रवासाने थकलेले किंवा संकटात सापडून शिनलेले जे जीव असतील त्यांना सुखावस्थेत आणतो, त्यांची सेवा वगैरे करून श्रम परिहार करतो किंवा संकट निवारण करून त्यास दुःखमुक्त करतो. सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ असलेली जी माता पितरे त्यांची सेवा करण्यास जो खरोखर आपले शरीर त्याहून ओवाळून टाकतो आणि जो भेटल्याबरोबर संसारासारखे दुर्धर भयंकर दुःख नाहीसे करून त्यापासून आपल्याला मुक्त करणारा व ज्ञानामृत पाजण्याविषयी तत्पर असा दानशूर व दयाघन श्री गुरु जो भजतो म्हणजे त्यांची सेवा करतो. आणि अर्जुना स्वधर्मरूप अग्नीत देह अभिमान रूपी जी कीट मळ त्याला जो वारंवार स्वधर्माचरण करणे करून रूपी तो मळ त्या जो वारंवार स्वधर्माचरण करणे रूपी किंवा वेदाध्ययन रूपी पुटे देऊन तो पार नाहीसा करतो. प्राणी मात्राच्या ठिकाणी एकच परमात्मा वस्तू आहे असे समजून तेथे त्यास नमस्कार करतो. परोपकार करण्याविषयी जो तत्पर असतो आणि स्त्रीविषयी जो क्षणोक्षणी निग्रह करून पूर्ण नियमित झालेला असतो तो असा की तिचे नावही घ्यावायचे नाही. जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री शरीराचा म्हणजे आईचा अंगाने स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्री स्पर्श तेथून पुढे सारा जन्म सोहळा करतो म्हणजे जन्मभर स्त्री शरीराला स्पर्शही करीत नाही. भूतमात्रांच्या नावाने गवतासही जीव आहे असे समजून तो त्यास हिसका देत नाही व तुडवीतही नाही. फार काय सांगावे, तो कोणाचीही मोडतोड करणे टाकून देतो किंवा वर्मी लागेल असे कोणासही बोलत नाही. अशा प्रकारच्या वागण्यामुळे सवयीमुळे शरीरात उचित व्यापार करण्याचा ज्यावेळेस उत्कर्ष होतो त्यावेळेस त्याच्या अंगात शरीर तप परिपूर्ण ठसले भरास आले आहे असे समज. पार्था या सर्व गोष्टी करणे देहाच्या प्राधान्याने आश्रयाने व अनुरोधाने घडून येतात म्हणून यास शारीरिक कायिक तप असे म्हणतो. याप्रमाणे शारीर तप ज्यास म्हणतात त्याची लक्षणे तुला स्पष्ट सांगितली. आता निष्पाप असे जे वाचिक तप त्याची लक्षणे सांगतो ती ऐक. तर असे पहा की परिसाने लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी न करता ज्याप्रमाणे त्या लोखंडात सोने केले त्याप्रमाणे ज्याच्याशी जे काही बोलावायचे त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास दुःख न होता सहज सुख होईल असा चांगुलपणा ज्या बोलण्यात सहज आल्याचे दिसून येते. जसे वस्तुता पाणी मुख्य झाडास दिले जाते पण त्यायोगे पाटाच्या काठाजवळ असणारे गवत सहजच जगत असते तसे कोणासही एकास उद्देशून बोलते वेळी त्या बोलण्यापासून सहजच सर्वांचे हित होते. जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राण्यास जशी तिचे अमृत प्राशन केल्याने अमर करते व स्नानाने पाप नाहीसे करून संसार तापही नाहीसा करते व गोडीही देते त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते. आपल्या अनादि अनंत अशा आत्मस्वरूपाची पुन्हा भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्याने अमृताप्रमाणे ज्याच्या रुचीचा बिघडून वीट येत नाही. जर कोणी काही विचारले तर अशा प्रकारची भाषण करण्याची पद्धती असते व असावी, नाही तर वाचेने वेदाचे पुन्हा पुन्हा पठण अथवा हरिनामोच्चारण चाललेले असावे. ऋग्वेदाधिक तिन्ही वेदाची वाचारूपी मंदिरात प्राणप्रतिष्ठा करतात किंबहुना ज्या आपल्या वदनामध्ये जशी काय वेदशाळाच केलेली असते एक किंवा एखादे नाव मग तेच शिव अथवा विष्णू यापैकी कोणाचे असो तेच नामोच्चारण रूपाने वाचित राहावे. हेच वाचेपासून होणारे उत्पन्न झालेले वाचिक तप होय असे जाणावे. आता जे मानसिक तप आहे तेही लक्षणासहित सांगतो ते ऐक. असे लोकनाथाच्या नायकाचा मालक जो श्रीकृष्ण परमात्मा तो असं म्हणाला तर लाटांनी सरोवर टाकले असता किंवा मेघांनी आकाश टाकले असता किंवा चंदनाची बाग सर्पांनी सोडली असता अथवा कलांच्या न्यूनाधिकतेने पूर्ण चंद्रास सोडले असता मानसिक चिंतेने राजास सोडले असता अथवा जसा जलचरामध्ये क्षीरसमुद्र टाकावा तसे अनेक प्रकारचा संशयात्मक समुदाय मनास अगदी निशेषतया सोडून गेल्यावर जे मन केवळ स्वरूपाने अर्थात शुद्ध स्वरूपी निमग्न होऊन राहते अथवा उष्णते वाचून जसा प्रकाश असावा किंवा जाड्या वाचून
जसा अन्नात रस अथवा आणि पोकळीशिवाय जसा अवकाश वा पदार्थ असावा, तसेच जे मन आपले यथार्थ आत्मस्वरूप पाहते जाणते व मन आपल्या स्वभावास सदाचेच मुक्ते, ते असे की थंडी आपल्या थंडीच्या आपल्याच अंगास बाधा होऊन थरथर कापू देत नाही. अचल स्थिर आणि कलंकरहित स्वच्छ जसे चंद्राचे बिंब जसे नित्य परिपूर्ण असावे, तितक्याच पवित्रपणाने स्थिर मनाने आत्मस्वरूपी निमग्न होणे हे मनाचे जे सौंदर्य वैभव असते. म्हणून वैराग्याची इच्छा नाहीशी झाली आहे आणि मनाचे चांचल्य व धडपडणे जेथे पूर्ण कमी झाले आहे, अशा शुद्ध मनात निजात्मबोध उत्पन्न होण्याची शुद्ध भूमिका योग्यता म्हणजे वापसा तयार होतो. म्हणून शास्त्राचा विचार करण्यासाठी ज्या मुखाचा उपयोग करावायचा, ज्या मुखाने शास्त्र अध्ययन करावायचे, ते मुख वाचेचेही सूत हाती धरीत नाही. म्हणजे भाषा विरहित मौन संपन्न असते. असेच असते ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते, त्याप्रमाणे मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यावर ते मनपणा सही धरू जाणत नाही. म्हणजे ते संकल्प आणि विकल्प सोडून देऊन परमात्म स्वरूपी झालेले असते, परमात्म स्वरूप झालेले असते. अशा वेळेस त्या मनास इच्छा कोठून उत्पन्न होणार, की जिच्या योगाने इंद्रिय मार्गाची धाव घेऊन विषयरूपी त्या गावास येऊन प्राप्त होईल. म्हणून ज्याप्रमाणे तळ हाताला केस विरहितपणा हा निर्मलता स्वभावतच आहे, त्याप्रमाणे उपयुक्त प्रकारे तयार झालेल्या मनाचे ठिकाणी सहजच भावशुद्धी असते. अर्जुना, फार काय सांगावे. तेव्हा मनास ही उपयुक्त योग्यता प्राप्त होते, तेव्हा ती स्थिती मनास तप अशा नावास प्राप्त होते. देव म्हणतात, परंतु हे असो, मानस तपाची जी लक्षणे आहेत ती मी तुला सर्व प्रकाराने सांगितली असे समज. याप्रमाणे देह, वाचा आणि चित्त याच्या योगाने जे त्रिविधात्वास पावले आहे ते सामान्य तप तुला ऐकवले. आता 3 गुणाच्या संघाने हे सामान्य तप विशेष करून 3 प्रकारचे कसे होते तेही बुद्धीच्या स्थैर्यात्मक बळाने चांगले ऐक. तर हे प्रबुद्धा, हे तप जे आम्ही तुला 3 प्रकाराचे सांगितले याचे पूर्ण श्रद्धापूर्वक आचरण कर, पण ते त्याच्या फलाची आशा सोडून कर. अरे, ज्यावेळी पूर्ण अंतःकरण शुद्धीने आणि श्रद्धा रूप आस्तिक्य बुद्धीने या तपाचे आचरण केले जाते, त्यावेळी या तपाचे ज्ञाते जण सात्विक तप असे म्हणतात. आता अगोदर राजस तपाचे लक्षण सांगतात, अथवा तपाची स्थापना करण्याच्या निशाने 18 नंबरचा श्लोक चालू झाला. आता अगोदर राजस तपाचे लक्षण सांगतात, अथवा तपाची स्थापना करण्याच्या निशाने जगात द्वैत भाव निर्माण करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जी इच्छा करतात. म्हणजे ड्रायव्हिंग सुद्धा 3 प्रकारची, राज ड्रायव्हर आहे, तमोगुणी ड्रायव्हर आहे आणि सत्वगुणी. तसे कीर्तनकार सुद्धा 3 प्रकारचे आहेत, एक रजोगुणी आहे, एक तमोगुणी आहे आणि सत्वगुणी. तर आता रजोगुणी कीर्तनकाराचं रेकॉर्ड चालू झालेले पहा. आता अगोदर राजस तपाचे लक्षण सांगतो, अथवा तपाची स्थापना करण्याच्या निशाने जगात द्वैत भाव निर्माण करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जी इच्छा करतात. त्रिभुवनातील सर्व सन्मानाने आपल्या विना दुसऱ्या कोणाकडेही जाऊ नये आणि सभेत व भोजनाचे समयी पंक्तीस आपल्यास अग्रभागी बसण्यास मान मिळावा म्हणून. बाबा लेट येणार. आपल्या मालिकेत सोडलं तर इतर ठिकाणी बाबा कीर्तन झाल्यावर जेवायला घरात जातात. बाबा खरे मंडपात बसले पाहिजे, तरच समाजाला त्यांचा उपयोग होईल. आणि हे आता त्यातले एखादे असे असतात ते म्हणतात आम्ही पंक्तीत बसू, पण सगळे बसल्यावर लेट येणार. मग बाकीच्या म्हणायचे या बाबा बसा बसा मध्ये. म्हणजे विशेष आतिथ्य दाखवणार आपण कोणतरी वेगळे. त्रिभुवनातील सर्व सन्माने आपल्या वेळा दुसऱ्या कोणीकडे जाऊ नये आणि सभेत व भोजनामध्ये समयी पंक्तीस आपल्यास अग्रभागी बसण्याचा मान मिळावा म्हणून सर्व जगातील लोकांच्या स्तुती स्तोत्रास आपणच पात्र व्हावे आणि यच्च यावत लोकांनी आपलेच दर्शनास वा यात्रेस यावे म्हणून. तसेच लोकांच्या नाना प्रकारच्या पूजांनी आपल्या विना दुसऱ्या कोणाचाच आश्रय न धरावा. म्हणजे महत्वाच्या पांघरुणाखाली सर्व भोग आपल्यालाच उपभोगात मिळावे अशी ज्याची इच्छा असते. अरे जशी एखादी वृत्त वेशा, काय उदाहरण दिले बा. अरे जशी एखादी वृत्त वेशा आपले शरीर विकण्याकरता वैल झाकून वरकांती शृंगार करून थाटा माटाने बसते,
जो आपल्या स्वतःस विकण्याकरता नावलौकिक वाढवण्यासाठी आपले शरीर व बोलणे तपाने जणू माखवतो. बाह्य शारीरिक क्रियेने, वेषांतराने आणि बोलण्याने आपण मोठे तपस्वी असल्याचा आव आणतो. हे जे आता बघा चाललंय मोठं राकळ नाटकं केली ना, त्यामुळे हे परिणाम आहे. कोणाची नक्कल करू नये माणसानी. वक्त्याची सुद्धा नक्कल करू शकत नाही आपण, करूच नाही. त्यांच्यासारखं आपल्याला कधी करण्याचा प्रयत्न करू करता बरोबरी दुराविसी दुरी. भवाचे पुरी वाहवसी. हे वाहवणे बघा कसं काय भावाच्या पुरी वाहवणं चाललेले. नावलौकिकात वाढवण्यासाठी आपले शरीर बोलणे तपाने जणू माखवतो. बाहेरील शारीरिक क्रियेने, वेषांतरे आणि बोलण्याने आपण मोठे तपस्वी असल्याचं आव आणतो. हे असो, परंतु द्रव्य व मान याच्या प्राप्तीची इच्छा धरून वाढवून जे सायासाने भरलेले तप करणे त्यालाच राजस्तप असे म्हटले जाते. परंतु पौर्णी नावाच्या किड्याने गाभणे गुराचे स्थान टाकले असता ते गुरु व्याले तरी दूध देत नाही. तसे बघा माऊलीने काय, गुरु ते गुरु व्याले तरी दूध देत नाहीत. म्हणजे ह्या गुरूंना शिष्य होणे म्हणजे व्याले तरी हे दूध देत नाहीत. आत्मज्ञान रूपी दूध देतच नाही ते. हे गुरु व्याले तरी दूध देत नाही. किंवा उभे शेत जनावरात चारले असता पिकण्यासाठी काहीच उरत नाही, म्हणजे त्यापासून पिकाची प्राप्ती होत नाही. तसे जे तप आपली प्रसिद्धी व्हावी या हेतूने व अतिशय कष्टाने केलेले असते ते तप फळाच्या बाबतीत पूर्णतः निष्फळ व शेवटी काय तर काहीच नाही असे होते. प्रसिद्धी व्हावीसाठी काही महाराजांनी अशी कार्ड छापलेली. आंब्याची कार्ड व्यापारी कसे छापतात तशी हे आमचं कार्ड घ्या. हे कार्ड म्हणजे आपल्याला विकायला काढलेले आपण. याप्रमाणे अर्जुना तपापासून माऊलीने मला कार्ड दिलं. माऊली पण तुमच्याबद्दल बोलत नाही बरं का. तुम्ही हसले तेव्हा माझ्या लक्षात आलं मला कार्ड दिलं होतं. असं कुठं नव्हतं कधी काय व्हायला. पण तसं करूच नाही. हे बी तसंच आहे, करूच नाही तसं. अरे आपलं जर फोटो द्यायचा असेल ना तर खरोखर आपलाच फोटो द्यावा. आणि आपला फोटो कॅमेऱ्यामध्ये येऊ शकत नाही. कळालं ना. आपलाच फोटो द्यावा. का दुसऱ्याचा फोटो द्यावा. हे आपलं नाहीये. दुसऱ्याची खोली जर आपली म्हणून दाखवली तर 11 महिन्याच्या आत बाहेर नाही काढणार का. अरे आपला फोटो येऊ शकत नाही कॅमेऱ्यात. आपला फोटो म्हणजे कोणाचा फोटो. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळेवरी. त्याचा फोटो येऊ शकत नाही. तसे तप म्हणजे आपली प्रसिद्धी व्हावी यातील अशी कष्टाने तप बाबतीत तसे तप म्हणजे आपली प्रसिद्धी व्हावी या हेतूने अतिशय कष्टाने केलेले असते ते तप फळाच्या बाबतीत पूर्णतः निष्फळ होते. आणि उदाहरण कशाचं दिलं होतं. पौर्णी नावाची किड्याचं. बाबा सांगतात पूर्वीची लोक म्हणायचे का आमची गाय याने उडवली. गाय उडवलेली नसती त्याने. हा किडा आणून तिच्या काशेला टाकल्याबरोबर दूध द्यायची बंद झाली. मग किती तो माणूस त्याला किडा शोधायला किती वेळ लागला असेल. मग त्याने बी तपच केलं पण ते राजस तप केलं किंवा तमोगुणातलं तप केलेलं आहे. तसे तप आपली प्रसिद्धी व्हावी या हेतूने अतिशय कष्टाने केलेले असे ते तप फळाच्या बाबतीत पूर्णतः निष्फळ होते. शेवटी फल काय काहीच नाही असे होते. अरे ये लोकातला बी मान मिळत नाही आणि परलोकातला सुद्धा नाही. आणि मिळाला ये लोकातला मान तो कुठं लागतो. आपल्या बॅनर शौचालयावर बॅनर असतो महाराजांचा. तर हा का मान आहे. ह्या ये लोकातला सुद्धा मान नाही, परलोकातला सुद्धा मान नाही. शेवटी फल काय तर काहीच नाही असे होते. याप्रमाणे अर्जुना तपापासून फलप्राप्ती होत नाही असे समजल्यावर ते तो पाहून ते तप मध्येच सोडून देतो आणि म्हणून त्या तपाला स्थिरता नसते. सहज विचार करून पाहिले तर अकाली आलेला मेघ संपूर्ण आकाश व्यापतो व जणू काय तो ब्रह्मांड फोडून टाकील अशी गर्जना करतो. परंतु तो अकाली मेघ घटकावरही टिकत नाही. चित्तात स्थैर्यताच नाही. चित्ताने रजोगुणाने बनलेला असल्यामुळे स्थिर नाही. याच्यात उरकलं द्यायचं सोडून का लगेच दुसऱ्या कामाला लागला. तसे जे राजस्तप आहे ते फलाच्या बाबतीत तर खरोखर वांजेप्रमाणे व्यर्थच होत जाते. परंतु अर्जुना ते आचरणातही अखेरपर्यंत अविरतपणे टिकणारे असे नसते. आता यापुढे ते तप जेव्हा तामसतपाच्या पद्धतीने आचरले जाते तेव्हा त्या राजस्तपात निदान ऐहिक कीर्ती तरी मिळण्याचा संभव आहे. संभव आहे बरं का. गॅरंटी दिली नाही माऊली. कदाचित मिळेल. तामस तपापासून तर कीर्ती आणि स्वर्ग या दोहींची प्राप्ती होणार नाही असेच ते केले जाते. हे धनुर्धरा केवळ मूर्खपणाचा व्यर्थ अभिमान घेऊन जे आपल्या शरीरात सुद्धा वैरी असे समजतात. शरीराला त्रास देणे म्हणजे बिन चप्पल घालता पायवारीला जाणे तो बी याच्यातच मोडला बरं. जरी विठोबाच्या दर्शनाला चाललाय पायवारीला आणि पायाला फोड आले कोणी सांगितलं याला हे उद्योग करायला.
नको त्या गोष्टीला ज्ञानेश्वर महाराज धर्म म्हणून नाव देतात आणि स्वतःला तर फोड आणतील, पण त्यांचे शिष्य त्यांची तर हालतच खराब होणार. हे धनुर्धरा केवळ मूर्खपणाचा व्यर्थ अभिमान घेऊन आपल्या शरीरात सुद्धा वैरी असे समजतात. पंचाग्नी ज्वाळा शरीरास लावल्या जातात. आपले शरीर हे सरपण आहे असे माणूस त्यात पंचाग्नीने पेटवतात. आपल्या डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुगुळ जाळतात. पाठीत गळ घातले जातात. घाटकोपर इसला तर त्या मद्रासी लोकांचं असं निघालं ना, गाल भेदून असे बाण घातलेले असतात. हा, पाठीला सुद्धा त्याला, आणि ते असं हलल ना म्हणून हाताने धरले. काय भेद नाही काय बाबा, पण काय यांना म्हणजे काय त्यांचं चाललेलं आहे बा. भोगी घडे त्याग, त्यागी घडे भोग, ऐशी उपराटे वर्म, धर्मांगीच अधर्म. धर्म करायला जात असताना अधर्म त्यांच्याकडून. भोग काढायला याचा त्याग करतो, त्याग करायला गेला तो भोग घडतोय त्याच्याकडून. किती मोठा दुष्परिणाम आहे. आणि यांना सांगितलं आता उघडी डोळे, तरी हे डोळे उघडणार नाही. हे म्हणतील आमचंच खरं. आपल्या डोक्यावर शिगडी घेऊन गुगुळ जाळतात. पाठीत गळ घातले जातात आणि पाहताच भय वाटेल अशी रखरखीत निखाऱ्याने आपले शरीर जाळतात. श्वासोश्वास व्यर्थ दवडले जातात व व्यर्थच उपवासही करतात. अथवा झाडाधिकास उफराटे टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे घास धूम्रपान करतात. हिवाळी नदीत गळ्या इतक्या थंड पाण्यात उभे राहतात व खडकावर किंवा नदीचे तिरास बसतात. आणि त्या मूर्खांचे फोटो आपल्या घरात त्या मूर्खांचे घर, आणि आपण धन्यता मानतो. हे आमचे बाबा आयुष्यभर पाण्यात राहिले, कोणी उरफाटे टांगून घेतले, हे आमचे बाबा. जप तप कर्म हरविने धर्म. वाउगाची श्रम आहे नुसतं शील, आणि त्या श्रमातून फायदा काहीच नाही. वाउगाची श्रम व्यर्थ जाय. हिवाळ्यात नदीत गळ्या इतक्या थंड पाण्यात उभे राहतात व खडकावर किंवा नदीच्या तीरास बसतात आणि जिवंतपणीच आपल्या अंगाच्या मांसाचे लचकेचे लचके तोडतात. ते चैतन्याला त्रास देतात आणि याचं आम्हाला भूषण वाटतं. जे दूषण आहे ते भूषण झालेले. हे धनंजय अशा नाना तऱ्हेने आपल्या या शरीरात घाव घालून दुःख देऊन जे तप करतात आणि तेही दुसऱ्याचा नाश करण्याकरताच तपाचरण करतात. डोंगरावरून सुटलेला धोंडा आपल्या जडपणाने खाली पडला म्हणजे त्याचे स्वतःचे तर तुकडे तुकडेच होतात, परंतु जो खाली येते वेळी त्याचे सपाट्यात एखादी वस्तू आड सापडली तर तसा तिचाही चुराडा करतो. म्हणजे असल्यांच्या नादी लागलो त्याच्या सपाट्यात जे सापडणार त्यांचा चुराडा होणार. आप डुबे तो डुबे साथ यजमान को लेके डुबे. तसे आपल्या शरीरात दुःख देऊन जे सुखात असतील त्या प्राण्यांना अथवा जे प्रमुख असतील त्यांना जिंकण्याच्या तीव्र इच्छेने जी तपाचरणे केली जातात. अर्जुना फार काय सांग, जगाला दाखवायचं मी लय मोठा आहे म्हणजे जे सुखात आहे ते बी म्हणतील ह्या बाबाकडे आपण गेलं पाहिजे. अर्जुना फार काय सांगावे, परंतु अशा वाईट व क्लेशयुक्त रीतीने स्वीकारून जे तप उत्पन्न होते तेच तामस तप होय. याप्रमाणे सत्व रज तम याच्या अनुरोधाने जे तपाचे 3 भाग झाले तेही तुला चांगलं स्पष्ट रीतीने दाखवले. आता बोलण्याच्या ओघाने आले म्हणून दानाचेही 3 प्रकार कसे होतात त्याची ही लक्षणे तुला सांगतो. हे पहा, गुण म्हटले की गुणाच्या अनुरोधाने दानाचे 3 प्रकार झाले आहे. त्यापैकी पहिले जे दान आहे ते सात्विक दान. बस झालं. ओके सांगितलं कोणी सांगितलं काय म्हणले 9:30 करा. ओके. तर आपल्या स्वधर्माचरणाने व सन्मार्गाने मिळवलेले व मिळालेले जे जे काही धनाधिक असेल ते मोठ्या आदरतिथ्याने दुसऱ्यास अर्पण करावे. याच्यातून तुकोबराला अभंग सुचला. जोडोनिया धन धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे म्हणजे घामानी कमवायचे. काय सांगू, काय काय लोक इतके. आता आमच्या गाडीत एक पॅसेंजर बसलं, त्यांनी एक कार्ड दिलं आणि मला 100ची नोट दिली आणि म्हणलं जिसको बहुत जरूरत है उसको 100 रुपया दे दो. मी म्हणलं मला जरूरत आहे, आपण ठेवू उपयोगाचे नाही. पाप आपल्याला लागेल आणि म्हणलं जिसको देगा उसको कार्ड भी देना. काय विश्वास आहे लोकांना. त्यांनी कसं काय विश्वास ठेवावा. चोराच्या हातात दिले तर चोराच्याच हातात दिलेले. हो बघा, म्हणजे काय लोक करतील बघा. जे आपल्या स्वधर्माचरणाने व सन्मार्गाने मिळवलेले असेल, सन्मार्गाने बरं का, हे वाक्य इस पॉइंट को नोट किया जाए. जे जे काही धनाधिक असेल ते मोठ्या आदरतिथ्याने दुसऱ्यास अर्पण करावे. कदाचित उत्तम बीज मिळाले तरी ते पेरण्याकरता उत्तम जमीन व वापसा याची उणीव पडते. त्याप्रमाणे या सात्विक दानाचा योग दिसतो. कारण इच्छा असली तरी दान देण्यास योग्य द्रव्य, पात्र, मनुष्य, योग्य देश व काल याची एकदम मिळून योग होणे अतिशय अवघड असते. मोलवान रत्न हाती सापडले तरी त्याला
तेव्हा त्याला कोणी करण्यास सोन्याची उणीव पडते. कदाचित रत्न व सोने दोन्ही मिळाले तरी अलंकार घालण्यास लागणारे चांगले अंग इंद्रिय मिळत नाही. परंतु दिवाळीसारखा सण, आपले आप्तवर्ग व संपत्ती हे तीन योग तेव्हाच एकत्र मिळून येतात जेव्हा भोग्योन्नती झालेली असते. कारण हे केवळ भोग्य उत्कर्षावरच अवलंबून आहे. तसे आपल्या हातून योग्य सात्विक दान घडून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्पन्न अवस्था येऊन त्याची सहाय्यता होते तेव्हा देश, काल आणि सत्पात्र व द्रव्य हे सर्व योग एकत्र जुळून अनुकूल होतात. प्रथम तर प्रयत्नाने होईल तेवढे दान करण्यास कुरुक्षेत्र अथवा काशी हे असावे. नाही तर जे त्याच्या बरोबरीच येतील असे दुसरे देशही असले तरी चालेल. त्या पुण्यक्षेत्रात सूर्य किंवा चंद्र राहू याचा योग येतो. म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यासारखा दानार्थ पुण्यकाल असतो अथवा त्याच्या योग्यतेचा दुसरा पवित्र काल असला तरी चालेल. जेव्हा सूर्यग्रहण असतं त्यावेळेला काही लोक आमच्या गाडीत रिक्षात बसतात आणि म्हणतात चलो जितना मंदिर आहे उधर घुमाओ, किसके दे सब साधू को लोग को देने. काय म्हणतो मी म्हणलं मैं साधू आहे, मेरे को दे डालो, काय को इतना घुमताय तू. म्हणजे बघा अशा प्रकाराने असं दान करायचं. तशा देशात व त्या पर्वकाली असा सत्पात्र ब्राह्मण असावा की तो जणू काय सुचिरभूतपणाची साक्षात मूर्ती त्या रूपाने अवतरला आहे. त्यांनी का दिले बरा दुसऱ्याकडं? कारण धर्मराजांनी एकदा दिलं होतं एकाला दान, सोन्याचं कडं काढून. कोणाला दिलं होतं? कोळ्याला दिलं आणि ते बसलं मासं मारीत आणि त्या मासं मारण्याचं पाप सगळं कोणाला लागलं? म्हणजे ही बी भानगडी आपण करू नये. याचे पैसे घेऊन त्याला द्यायचे भानगडीत आपण जायचं होतं. तशा देशात व त्या पर्वकाली जसा सत्पात्र ब्राह्मण असावा तो जणू पूर्व सुचिरभूतपणाची साक्षात मूर्तीच त्या रूपाने अवतरली आहे. तो म्हणजे केवळ आचरणाचेच मुख्य अधिष्ठान व वेदातील सर्व माल उतरवण्याचे स्थान वेदशास्त्र संपन्नाचा उत्तम सत्पात्र श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्या ब्राह्मणास दान द्यावयाची जी संपत्ती त्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी व त्यास ती संतोषाने अर्पण करावी. ती अशी की जशी स्त्री आपल्या पतीजवळ स्वसंतोषाने आपले स्वामित्व त्यास देऊन जात असते किंवा एखाद्याची आपल्याजवळ असलेली ठेव आपण जशी त्यास स्वसंतोषाने परत देऊन उतराई व्हावे अथवा उजऱ्याजवळ असलेला विडा जसा त्याने राजास अर्पण करावा तसे निष्काम बुद्धीने भूमी आदी करून दान ब्राह्मणास अर्पण करावे. फार काय सांगावे, त्या दानाविषयी कोणत्याही प्रकारच्या फलइच्छेस उत्पन्न होऊ देऊ नये आणि ज्यास दान द्यावायचे तो अशा रीतीचा असल्याचा पाहावा की ज्याच्याकडून आपल्यास केलेल्या दानाची परतफेड कोणत्याही प्रकाराने होणार. पण आपण असं नाही करणार. आपण करू पण परत आपल्या कामाला आला पाहिजे त्यालाच करू आपण. असले आपण आकाशात पुष्कर आरोळ्या हाका मारल्या तरी जसे त्याचे प्रत्युत्तर आकाश देत नाही किंवा आरशाच्या मागचे बाजूस पाहिले असता जसे त्यास जो प्रतिबिंब दाखवित नाही अथवा उदकाच्या सापटीवर चेंडू मारला असता तो जसा उसळून येऊन आपण घेऊन हातात येत नाही, उसळून येऊन आपण आपल्या हातात येत नाही किंवा वसूस म्हणजे पोळा चारा घातला असता त्या चाऱ्यापासून जसा तो उपकार परत फेडीत नाही अथवा ज्याप्रमाणे कृतज्ञ मनुष्याचे मस्तक पूजले त्याच्यावर प्रेमाने किती उपकार केले तरी तो ते परत फेडीत नाही त्याप्रमाणे दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाची कोणत्याही प्रकाराने मोबदला देऊन परतफेड करू शकणार नाही. त्यास दान समर्पण केल्यावर दान देणाऱ्याने चित्तात त्याचा अभिमान किंवा त्याचे स्मरणही ठेवू नये. हे विरोत्तमा अर्जुना, अशा सर्व सामग्रीने युक्त असे जे दान केले जाते ते सर्वात श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज आणि तोच दानाला योग्य देश व योग्य काळ जुळून आलेला असतो. पात्रही तसेच योग्य असते व ज्याचे दान करावायचे तो दान भागही तसाच निर्मळ व शास्त्रानुसार मिळवलेला असतो. आता राजस दानाची लक्षणे सांगता असा सर्व योग्य योग आलेला असतो परंतु मनात दुधाची इच्छा पहिल्यासारखाच योग त्याला जुळून आलेला आहे. पण मनात दुधाची इच्छा धरून जसे गायीस उत्तम रीतीने चारावे पोसावे किंवा दाणे साठवण्याकरता अगोदरच पेव तयार करून मगच शेतात धान्य पेरावयास जावे अथवा आहेराच्या प्राप्तीवर नजर ठेवून जसे सोयऱ्या धायऱ्यात लग्न कार्याच्या वेळी आमंत्रण करण्यास जावे किंवा ओसा करण्याचे म्हणजे परत माघारा देणारीचेच घरी वाण पाठवावे अथवा लाच पदरात बांधून मगच जसे दुसऱ्याचे काम करावे किंवा द्रव्य
घेऊन मगच जसे रोग्यास औषध द्यावे तसे ज्याचे दान करणे असते, अर्थात ज्याला ते दान द्यावे त्याच मानाने त्यापासून त्याची परतफेड होऊन तो आपल्या उपयोगी पडावा व त्याने आपली लोकात वाखाणणी करावी या हेतूने दान करतात. काही असेच काही आम्ही पाहतो आमचे रिक्षावाले जोडीदार आहेत ना, त्यांना काही लोकांनी मदत केलेली आहे 5,000 रुपयाची 10,000ची. पण याला गरज लागत तेव्हा लगेच फोन करून बोलवतो. आपल्याला जरा स्टेशनला जाऊन यायचे, चेंबूरला जाऊन यायचे. पैसे तर बापदाद्याला कधी खिशातून खर्च करायची माहीत नाही. याचा किती फायदा त्यांनी करून घेतलेला बघा. काय असेच ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला सुद्धा काही लोकांना वाटत होतं ज्ञानेश्वर महाराजांचं बरोबर आहे, पण यांच्या उपकाराच्या ओझ्यामुळं त्यांना सत्यवाचीने बोलता येत नव्हतं. नाही तर हा रिक्षावाला स्वतःच्या बायका पोरांना सांगतो जा स्टेशनला चालत या मला ट्रॉफिकमध्ये इकडे जमायचं नाही, पण त्या मूर्खाने फोन बुक केल्यानंतर याला जावंच लागतं. हे दान राजदान आहे. त्याने आपली लोकात वाखाणी करावी ह्या हेतूने दान करतात. अथवा अर्जुना वाटेने जाताना कोणी एखादा सहज उत्तम ब्राह्मण भेटला पण त्यापासून घेतलेल्या दानाचा मोबदला प्रतिउपकार होऊ शकणार नाही असं असेल तर हे किरीटी त्यास एक कवडी म्हणजे अत्यल्प द्रव्य दान देऊन त्याबद्दल आपल्या सर्व आप्तवर्गांचा सर्व प्रायश्चित्तांचा संकल्प करून त्याच्या हातावर पाणी सोडतो. थोड्या दानात सगळ्यांचं मोकळी करून घेतो. त्याप्रमाणे त्या दानापासून परलोकाच्या अनेक फलाची आशा करून त्यास ते दान देतात. आणि ते दिलेले तरी किती थोडके असते की ते त्या ब्राह्मणाचा एक वेळेच्या भुकेलाही पुरवायचे नाही. बरे एवढेच अत्यल्प दान का होईना पण ते तरी संतोषाने द्यावे ना, याचे संतोषाने द्यायचे ना तर नाही. तो ब्राह्मण ते घेऊन गेला की आपली मोठी हानी झाली असे म्हणून त्या नुकसानीच्या शिनाने मनात झुरतो आणि जणू काय चोराने त्याचे सर्वस्व हरण करून नेले. हे सुमते अर्जुना आणखी काय सांगावे. अशा मनोवृत्तीने जे दान दिले जाते ते दान त्रिजगतात राजस दान होय असे समज. आता तमाची दानाची लक्षणे सांगतो. मग म्लेच्छाची वस्ती असेल त्या ठिकाणी अथवा अरण्यात किंवा पवित्र जागा असेल तेथे अथवा तंबूत नगराच्या चव्हाट्यावर तशात त्या ठिकाणी जमून तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाल्यावर चोरी करून आणलेल्या धनावर दान देणारे उदार होणे. ते दान देण्यास तेथे पात्र कोण तर भाट लोक. यांचं दान घेणारे लोक कोण आहेत. साहेब तुमची लय कीर्ती महान आहे, तुम्ही बऱ्याच वेळा लोकांना मदत केलेली आहे, आम्हाला गॅरंटी आहे तुम्ही आम्हाला पाठवणार नाही. हे भाट यांचे गेलेले पैसे उचलायला. हे दान देणारे येथे पात्र कोण तर भाट लोक, तमासगीर लोक, गारुडी. मग जरी भक्ती करीत असलं तरी बाबांच्या भाषेत फक्त त्यांचं ढोलकन तुंतुण्यावर यांचं टाळपक होद्यावर आहे. हे बी तमासगीरच. हे लोक तमासगीर लोक, गारुडी किंवा वेशा अथवा जुगार खेळ खेळणारे लोक किंवा जे मूर्तिमंत चेटकी भुलूस आहेत त्यांच्यावर खुश होतात व हीच त्यांची पात्रे. कारण अशा लोकांनी त्यांच्यापुढे नृत्य गायन केल्यावर त्या रूपांनी व नृत्याची भर पडून ती भूल पाडते. अथवा भाट लोकांची स्तुती केलेली ऐकल्यावर विवेकशून्य होऊन ती त्याच्या कानावर नेहमी कर्णजप तीच गुणगुण चालू असते. सुदाम्याची परिस्थिती दिनहीन पाहिली आणि म्हणून त्याचा मित्र राजाच्या दरबारात होता भाट. तो म्हणला चल तुझी चांगली मी हे करतो, परिस्थिती सुधारतो, आणि सुदामाला घेऊन गेला. पण हा इतकं विलासी जीवन जगत होता ना, तिथे गेल्यावर सगळी त्याचीच खरडपट्टी काढायला सुदाम्याने सुरुवात केली. याला मारून जोडून बाहेर पाठवला. तो मित्र म्हणायला लागला मूर्खा, एक तर कोणाला काम भेटत नाही, मी तुला कामाला तिथे घेऊन गेलो, एक तर हे कोणाला काही देतीच नाही आणि तुला घेऊन गेलो होतो. पण तो म्हणला त्याचीच खिदमत करावी त्या परमात्म्याची. अरे खुद को कर बुलंद इतना कि खुदा भी पूछे तुझे पूछे बंदे तेरी इरादे का. त्या निंदा अथवा स्तुती देवाची करावी, हेर मानवाची करूच नाही. तीच त्याच्या कानाला नेहमी कर्णजोप होऊन गुणगुण चालू असते. त्याही नंतर ते चैनीत असतात तेव्हा काहीसा पुष्पांचा अगर सुगंधी द्रव्य याचा सुगंध रूपी गुगुळाचा धूप घेण्यात तल्लीन होतो. तेव्हा तो केवळ भ्रमाचेच मूर्तिमंत वेताळ बनून अवतीर्ण होतो. मग दुसऱ्यास लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्याच्या योगाने माग वगैरे लोकास अन्नसत्र घालतो. त्याप्रमाणे जे जे दान करणे ते तामस दान असे मी म्हणतो. आणि दैववशात आणखीन एक सुयोग प्रकार घडून येतो तो ऐक. तर कदाचित गुन्हा म्हणजे संज्ञक किड्याने बुंग्याने लाकूड पोखरल्यावर त्यास रामनाम किंवा अन्य अक्षराचा आकार यावा किंवा सहज टाळी वाजवीत असतात
सहजच कावळाही सापडावा, त्याप्रमाणे तामसदानास पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी किंचित पूर्वीचा पर्वणीचा लाभ व्हावा आणि त्या ठिकाणी ह्याची ऐश्वर्य संपन्नता पाहून योग्य सत्पात्र अतिथी दान मागाव्यास आला आणि तशात त्यास पाहून हा गर्वतिरेकामुळे भांबावून गेलेला असला तर अर्थात त्याला काही द्यावे असे जरी याच्या मनात आले तरी त्याचविषयी पूज्य बुद्धी बाळगीत नाही व त्यास मस्तक खाली लावून नमस्कारही करीत नाही. त्या ब्राह्मणाचे अर्ध्याधिकही आपण स्वतः करीत नाही व दुसऱ्याकडून समर्पणही करीत नाही आणि आलेल्या सत्पात्रास आसनही घालीत नाही. मग गंगा अक्षरांनी त्याचे विशेष पूजन करणे इत्यादी हा विशेषपणा कुठचा? हे सर्व प्रकार त्या तामसी पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीय होत. परंतु काही थोडेसे देऊन ऋण कर्या सावकाराची बोळवण करावी, त्याप्रमाणे त्याच्या हातावर काही द्रव्याधिक अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवतो. तो तमोगुणी आरेतुरे करून त्याचा अपमान करतो. आणि अर्जुना, तो जर आहो माझ्यासारख्या ब्राह्मणास अधिक दान मिळावे असे म्हणाला तर त्याला जे देतो तेवढ्यावरच इतकी तुझी योग्यता आहे, किंमत आहे अशी त्याची अवहेलना करून मोजतो. इतकेच नव्हे तर त्या ब्राह्मणास वाईट शब्द बोलू, धक्के मारून घालवतो, अशी त्याची अमर्यादा करतात. हे पुष्कळ बोलणे राहू दे. याप्रमाणे जे द्रव्य खर्च दान करणे याला या चराचरात्मक जगात तामसदान असे म्हणतात. याप्रमाणे आपल्या लक्षणाने अलंकृत म्हणजे चिन्हांनी युक्त अशी ही सात्विक, राजस आणि तामस ही तिन्ही दाने तुला स्पष्ट सांगितली. याविषयी ही बुद्धिमान अर्जुना, मी हे जाणत आहे की येथे कदाचित तू आपल्या मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील की संसार बंधनापासून सोडवणारे असे जर एकटे सात्विक कर्म आहे तर त्या वाचून पाशातून सोडवण्याच्या बाबतीत विरुद्ध दोषयुक्त अशी जी इतर वेगळी राजस आणि तामस कर्मे वर्णन का करावे? अरे दृष्टांतपूर्वक उत्तर सांगतात. अरे जमिनीतील द्रव्याच्या ठेव्यावरील संबंधाचे पिशाच्याचे निवारण केल्याशिवाय जसे ते पुरलेले हाती येत नाही अथवा धूर सोसला नाही तर जसा अग्नी हा दीप लागत पेटत नाही तसे शुद्ध सत्वगुणाचे आड जे रजस तमोगुणाचे कवाड प्रतिबंध आहेत ते फोडून नाहीसा करण्याचा प्रयत्न केला असता त्यास वाईट का म्हणावे? आम्ही श्रद्धेपासून आरंभ करून शेवट दानापर्यंत जेवढ्या काही क्रिया मात्र आहेत सांगितल्या त्या सर्व 3 गुणांनी व्याप्त आहेत. ते तिन्ही गुण सांगण्याचा खरोखर मनोदय इरादा नव्हता, परंतु सत्वगुणाचे रूप उघड स्पष्ट रीतीने दाखवण्याकरता दुसऱ्या 2 गुणाचे वर्णन ओघाने करावे लागले. असे समज जे दोहांमध्ये तिसरे आहे त्या दोघांचा त्याग केल्याने दिसते, त्याप्रमाणे दिवस व रात्र याचा त्याग केला असता त्या दोहीमधील संध्याकाळचे स्वरूप दिसते. त्याप्रमाणे रज व तम यांच्या नाशाने तिसरे जे उत्तम दृष्टस्पतीस येते तो सत्वगुण होय, हे आपोआपच समजून येते. अशा प्रकारे सत्वगुण स्पष्ट दाखवण्याकरता तुला तम व रज या गुणांची लक्षणे सांगितली. तर त्या रज आणि तमाचा त्याग करून सत्वगुणाच्या योगे तू आपली कार्यसिद्धी करून घे. या शुद्ध सत्वगुणाने तू यज्ञाधिक सर्व कर्माचे आचरण कर, म्हणजे त्यामुळे तुला ते स्वस्वरूप तळहातातील वस्तू प्रमाणे अगदी सहज प्राप्त होईल. स्वतः सूर्याने जर कोणती वस्तू दाखवली तर मग त्यास या जगात काय दिसणार नाही. तसे सत्वगुणाने कर्म आचरण केले असता ते कोणत्या फलाला देणार नाही. अशी वाटेल ते फल सर्वोत्तपरी देण्याची सत्वगुणाच्या अंगी चांगली शक्ती आहे खरी, पण आता त्याला काट मारणार आहे सत्वगुणाला. परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक साधन निराळेच आहे. त्याचे जेव्हा सत्वगुणा सात्विक कर्मात सहाय्य होते तेव्हाच मोक्ष प्राप्तीरूपी गावात प्रवेश करण्यास योग्यता येते. इथे आपण थांबूया. 421ला मूळ मुद्दा आपला उद्या चालू होणार आहे 17व्या अध्यायातला. आता तिन्ही गुणापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे आणि त्या सत्वगुणाला मोक्षाच्या गावात जायचं असेल तर त्या एकाचं सहाय्य घ्यावं लागतं. तो एक म्हणजे नाम, त्या ब्रह्म नामाची वाखाणणी. उद्या आपण पाहूया काय सांगतात ते. आता आपण इथे 321 क्रमांकाच्या ओळीला थांबू. उद्याचा विषय त्या ब्रह्मनामाचं स्वरूप आहे सांगणार आहे, त्याची योजना कशी करायचं, चिंतन कसं करायचं, त्याने काय फलश्रुती होते. केवळ सत्वगुण असून सुद्धा काय उपयोग नाही. त्यावेळेला एक वाक्य पुन्हा आपण वाचून थांबूया. स्वतः सूर्याने जी कोणती वस्तू दाखवली तर मग त्यास या जगात काही एक दिसणार नाही. तसं सत्वगुणाचे आचरण केले असता ते कोणत्या फलाला देणार नाही. अशी वाटेल ते फल सर्वोत्तपरी देण्याची सत्वगुणाच्या अंगी चांगली शक्ती आहे खरी.
परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते साधन निराळेच आहे. आणि जेव्हा त्याचे त्या सत्वगुणात सात्विक कर्मात सहाय्य होते तेव्हाच मोक्ष प्राप्ती रूपी गावात प्रवेश करण्यास योग्यता येते. 321 क्रमांकाची ओळ सांगते, सत्वगुण असून उपयोगाचा नाही, तर त्या एकाचं म्हणजे त्या ब्रह्मनामाचं साह्य घेतल्याशिवाय मोक्षाच्या गावात प्रवेश नाही. आणि जर त्या एकाचं जर साह्य घेतलं तर मोक्ष आपल्या घरचा साकर होऊन राहतो. एवढं त्या एकाचं सामर्थ्य, ते साधन म्हणजे नाम. त्याचा उद्या विचार आपण करूया. काय म्हणता बाबा? काय नाही. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच आपले चकवे बाबा यांच्या चरणावर, अधिष्ठान परमात्मा श्री गुरु गुणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. कुंडली गौरदेव हरित